दिए जलते हैं, फूल खिलते हैं, बड़ी मुश्किल से मगर दुनिया में दोस्त मिलते हैं. हे गाणं मी सुरुवातीलाच गायलो कारण दोन आहेत. एक म्हणजे अशी एक मित्रांची जोडी आपल्या इथे आलेली आहे की ह्या गाण्याचा खरंच जर सार काढला, अर्थ काढला तर ते त्या दोघांना लागू पडतं. कारण अत्यंत जीवाभावाचे मित्र आहेत आणि बड़ी मुश्किल से ऐसे दो दोस्त मिलते हैं, बनते हैं. ये गाना लिखा है भाई और बहनों आनंद बख्शी साहब ने. और आनंद बख्शी साहब के बहुत बड़े फ़ैन यहाँ पे बैठे हैं और दूसरे उनके जो दोस्त मी का हिंदीत बोलतो है. तर मराठीतच सुरुवात करूया. मजा आली पाहिजे या सविता क्रिएशनच्या पॉडकास्टमध्ये. मी आशिष पात्रे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज मैत्री स्पेशल या आपल्या वेगळ्या सेगमेंटमध्ये आपल्याला दोन मित्र भेटणार आहेत आणि ते अत्यंत दिलखुलासपणे गप्पा मारणार आहेत. त्यांची मी ओळख करून देतो. माझा अत्यंत आवडता लेखक श्रमेश बेटकर. नमस्कार. थँक्यू दादा. मला खूप भारी वाटतंय, बरं वाटतंय. आणि त्याचा मित्र जो त्याच्यामुळे आमच्या परिचयाचा झाला, तो काय परिचय आहे हे मी नंतर करून देईनच वेगळ्या पद्धतीने. पण राकेश जाधव, तुम्ही मित्र आहात? हो. मला तर भाऊ वाटतंय. आमचे बाहेरचे रंग आणि अंतरंग मॅच आहे. हा, म्हणजे काही वर्षांपूर्वी शर्मेशचे केस पण असेच होते. हो येस. आता म्हणजे त्याच्यामध्ये धामण घुसली आहे. पकडता ते असं झालंय गुंत त्याचा. पण मित्रांनो, तुम्ही श्रमेशला पाहिलंय आत्ता गेली काही वर्ष, गेला काही काळ हास्य जत्रा नावाच्या शोमध्ये तो धुमाकूळ घालतोय. त्याची आणि प्रथमेशची जोडी आहे. प्रथमेश आणि तो ऑनस्क्रीन एवढी चांगली केमिस्ट्री आहे. ते दोघं एकमेकांचे चांगले मित्र आहेत. आणि राकेश हा त्याचा बालपणीचा मित्र, श्रमेशच्या अगदी शाळेपासूनचा, अगदी घरातलाच मेंबर म्हणता येईल असे दोघे एकमेकांसाठी आहेत. आणि राकेश जो आहे, राकेशने पण अनेक पद्धतीचे तीर मारलेले आहेत. तीर म्हणजे तुम्हाला सांगतो जे प्रोफेशनल तीर आहेत, रिकामपणाचे तीर नाहीत. म्हणजे त्याने शिक्षण घेतलं आणि शिक्षणात चांगली गती संपादन करून त्यानंतर तो झीमध्ये सुद्धा मीडियामध्ये कामाला होता आणि आत्ता तो स्थिरावला आहे प्रायव्हेट ट्युशन्स या एका त्याच्या टप्प्यावर. तर आपण या दोघांकडनं जाणून घेऊया. तर मी स्वतः सांगतो, मनापासून येणार आहे. याचं कारण तुम्ही दोघंही कोकणातले आहात. बरोबर. हां, म्हणजे हे एकमेव कारण नाही, मला प्रांत म्हणायचं नाही आहे. तुम्ही दोघंही कोकणामधनं मुंबईत आलात, ही पण परत कॉमन गोष्ट आहे. त्याच्यानंतर आजही तुम्ही एकमेकांना ज्या पद्धतीने क्रिटिसाइज करता, म्हणजे प्रत्येक मित्र चांगलाच बोलणारा हवा. मित्र आहे तर तो कान पिळणार आहे, तो मेवणानंतर येतो कान पिळायला, तो पण मित्र पहिला येतो. तर त्यामुळे ते तुमचं चालू आहे. आणि राकेश आपल्या आता आपण म्हणतो आपण थोड्याशा ग्लॅमर फील्डमध्ये, तर तसं राकेश डायरेक्टली नाही आहे. बरोबर. पण तरीसुद्धा तुमची जी मैत्री आहे ती कुठेही त्याला ती बाधित झालेली नाही. बरोबर. याचं कारण तुमची मुळं रुजली आहेत कुठे, त्यात असावं की काय असावं, कोण उत्तर देईल नेमकं कारण ही गाढ मैत्री होण्याचं? तो क्लिक पॉइंट काय होता की जिथे नाही, मुळात आमची ओळख 98 पासून होती, तोंड ओळख. आणि आमची गट्टी जमली 2000 पासून. त्यामुळे आता आमच्या मैत्रीला 25 वर्ष झाली. आणि राकेश हा माझ्या आयुष्यातला एकमेव मित्र आहे की ज्याने कधीच कॉम्पिटिशन नाही केली माझ्याशी असेल. कारण की आम्ही वर्गामध्ये पहिल्या 3 नंबरमध्ये येणारी हे होतो. माझा पहिला नंबर असायचा, त्याचा दुसरा किंवा तिसरा नंबर असायचा. हा, तुम्हाला हे मागे सांगितलं होतं की 3च मुलं वर्गात होते. नाही तर नाही असू शकतो दादा, पण त्यावेळी बऱ्यापैकी पट होता. त्याच्या मराठी शाळेची चलती होती नाही. आणि शाळेवर तर येणारच आहे, माझ्या इंटरेस्टचा मुद्दा आहे. कारण ती शाळा. हा, तर राकेश हा कॉम्पिटिटर नाहीये, मित्र आहे. हा, कारण तो या पूर्ण आयुष्याच्या प्रवासामध्ये भेटलेला सगळ्यात निस्वार्थी माणूस आहे. आणि त्याचे ना म्हणजे आमच्या बॉन्डिंग बद्दल माझी वाईफ पण जास्त बोलते. म्हणजे अगदी त्याचा फोन कधी आला तर ती मला नेहमी म्हणते की हा जर मुलगी असता तर तो बायको असता माझी, असं. आणि मी ती नसती, तिचा नंबरच लागला नसता. म्हणजे 4थीचा फोन आला, आता 1.5 तास गेला वगैरे असं ती बोलत राहते. जनरली बऱ्याच मित्रांबाबतीत होतं.
सगळ्यात महत्वाचा तो माणूस म्हणून चांगला आहे आणि त्याचं माझ्यावर निस्सीम प्रेम आहे आणि ते अजिबात आंधळं नाहीये. हम्म. गरजेच्या वेळी तो कानपण पिळतो, क्रिटिसाइज पण करतो, तो चांगला समीक्षक आहे कामाचा, त्यामुळे त्याच्याबद्दल मला नेहमी आदर आहे. आणि ते त्याने आमचं ते प्रेम सांभाळून ठेवलेलं आहे त्या गोष्टीमुळे एकमेकाने आम्ही. आणि काय म्हणतात ना, आम्हाला नजरेतनं कळतं बऱ्याच वेळेला की तो काय बोलणार आहे आणि त्याला मी काय रिॲक्ट करायला पाहिजे. बऱ्याचदा हा, प्रथमेश आणि माझी ऑनस्क्रीन केमिस्ट्री चांगली आहे. आमचा इकडे सिलेबसच अख्खा चांगला आहे, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचा. तो बालपणीच हा पक्का झालेला. आणि कसं कोकणात शिक्षण झालं, खूप इनोसंट इरा होता, मोबाईल्स नव्हते, त्यामुळे ना माणसं ओळखण्यासाठी खूप वेळ असायचा आणि त्यावेळी आम्ही माणसं समजून घेतली. आणि आपण एखाद्याला नखशिकांत समजून घेतलं ना की एखाद्याच्या शांततेचा पण अर्थ लागतो, मग शब्दांची गरज नाही लागत. तर सेम आमच्या बाबतीत ते आहे. आता सुद्धा आम्ही जर ग्रुपवर बोलत असो ना, तर जनरली मेसेज वाचताना लोकांचे गैरसमज होतात, कारण की त्यातनं फक्त शब्द कळतात, भावना कळत नाही. पण हा एकमेव माणूस आहे ना, मी बोलल्यानंतर मला कळतं की ह्याचा लाफ्टर तरी येणार आहे आणि ह्याचं वाक्य काय येणार आहे. आमचं जनरली एकमेकांना असं उत्तर होतं, राकेश अपेक्षित उत्तर, श्रमेश अपेक्षित उत्तर. तर सगळं अशा प्रकारचं आमचं बॉन्डिंग आहे. एखादा कुठलाही मेसेज टाकला किंवा एखादं वाक्य बोललं तर मी त्याच्यावरती काय रिॲक्ट होईल हे त्याला प्रेडिक्ट झालेलं असतं आणि मी तो रिप्लाय दिल्यावर लगेच त्याचा रिप्लाय येतो. हेच मला अपेक्षित होतं, हेच मीही करतो की मी जर कुठला मेसेज केला असेल त्याचं काय उत्तर येणार हे मला माहित असतं. आणि हा श्रमेश मी हेच बोललो होतो, माझ्या डोक्यात हेच होतं की तुझं जे काय रिप्लाय असेल तो हाच असेल, याच्यापेक्षा वेगळा रिप्लाय तू येऊच शकत नाही तुझ्याकडून. एवढं आमचं बॉन्डिंग आहे. मी नेहमी म्हणतो की याच्यासारखी 100 माणसं जर थिएटरमध्ये असतील माझा पिक्चर बघताना, तर लोक शोध येतील की एवढा कुठला विनोदाचा लाफ्टर आतमध्ये चालू आहे आणि तो पिक्चर सुपरहिट असेल. याचं कारण मी सांगतो, याचं कारण असं आहे की ह्याचा जो विनोद आहे हा इतका इनोसंट आहे आणि इतका काय म्हणतात ना नॅचरल आहे. तो असा जबरदस्तीने ओढून ताणून आलेला नसतो कुठे, पटकन अगदी अगदी पटकन होणारा विनोद आहे. त्यामुळे समोरच्याला तो कळतो आणि लगेच तो हसायला येतो. आणि मला त्याचे जे जोक्स आहेत ना, काय काय त्याचे कदाचित काय काय स्किट्स मध्ये वगैरे म्हणा किंवा इथे आम्ही बोलतो तेव्हा काही जोक त्याचे असे मिस झालेले असतात, पण मे बी त्याच्यातून तितकासा लाफ्टर येत नसेल, पण मला कळतं की अरे श्रमेशला हे बोलायचं होतं, श्रमेशला हे बोलायचं होतं, त्यावर हसतो अगदी. तुला पटकन एक प्रश्न विचारतो, तुला त्याच्यातला लेखक जास्त आवडतो की ऍक्टर? लेखक प्रचंड सुंदर लिहितो तो. मी त्याला खूप वेळा बोललो, ऍक्टर चांगला आहे तो, प्रश्नच नाही. पण ऍक्टरपेक्षा जर मला काय आवडत असेल त्याच्यातला तर तो लेखक. कारण ऍक्टर ठीक आहे, म्हणजे ऍक्टर बघायला गेलं तर तो डिरेक्टर्स पॉईंट ऑफ व्ह्यूनं करणारा माणूस असतो, पण लेखक जो आहे ना तो स्वतःचा मेंदू वापरून, स्वतःची बुद्धी, स्वतःचं भान वापरून लिहितो आणि ते त्याच्याकडे प्रचंड आहे. आणि त्याचा कसा वापर करायचा, पूर्वी पेनने, पण आता लॅपटॉपवरती कुठली शब्द टाईप करायचे, कुठले काय करायचे त्याला चांगलं कळतं. आणि त्यामुळे मला त्याचा लेखक खूप आवडतो, प्रचंड आवडतो लेखक. हे खरं खुरं मत आहे तुझं का? कारण की तो बायस्ड असूच शकत नाही. नाही, पहिल्यापासून मला बोलतो लेखक. खूप वेळा बोललो, अरे श्रमेश तुझ्यासारखं नाही कोण लिहित. म्हणजे विनोद देणं ठीक आहे, एखाद्याला जमू शकतं, कोटी करणं जमू शकतं, पण तो ज्या पद्धतीने करतो, बरं त्याला जी गोष्ट सांगायची आहे ना ती त्याच पद्धतीनं तो सांगतोच. म्हणजे माझ्यासाठी ना तो राजू हिराणी. राजू हिराणीचे पिक्चर जे असतात ना त्यांना जी गोष्ट सांगायची ती ते सांगतातच. म्हणजे आता नाव घेणं कितीचं योग्य मला माहित नाही, पण एका पेपर मधल्या हेडलाईनच्या शेवटी असणाऱ्या क्वेश्चन मार्क वरून त्यांनी अख्खी फिल्म बनवली होती, संजू नावाची. आणि त्याच्यामध्ये संजय दत्तचं कॅरेक्टर खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी एस्टॅब्लिश केलं. त्यांना जी स्टोरी सांगायची आहे ती त्यांनी सांगितलीच आहे. त्यांना पीके मधून जी स्टोरी सांगायची त्यांनी सांगितली आहे. तसा हा श्रमेश आहे, त्याला जे सांगायचं आहे ना तो सांगतोच. तो समोरच्याला हसवतो, तो समोरच्याला विचार करायला भाग पाडतो, तो समोरच्याला असं काय त्याच्याकडून वाक्य येतं, अरे बापरे हा असा पण विचार होऊ शकतो का एखाद्या बाबतीत. त्यामुळे त्याच्यातला लेखक मला प्रचंड आवडतो सर, खूप आवडतो मला लेखक. म्हणजे मी ना तुला तुझाच मुद्दा पुढे नेतो, तो थोडा इमोशनल झालाय. इमोशनल मला त्याचा तो असं वाटतं कधी कधी तो एवढं प्रेम करतो ना, मी काय बोलू त्याच्यावर मला कळेल की खरंच आपण तेवढ्या पात्रतेचे. अशा प्रेमानंतर आपण निशब्द होतो. मला 2 पद्धतीचे नेहमी लेखक असतात जे प्रतिभाशालीच आहेत दोघंही, पण ना बेसिक फरक बघ कसा आहे की काही लेखक असतात ना त्यांच्याकडे प्रचंड एंटरटेनमेंट असते, ते एंटरटेनिंग लिहितात आणि मग त्यांना एक प्रबोधनाची ढेकर येते की मग ते कुठेतरी मध्ये आयला ह्याच्यात जरा आपण नुसतंच हे लिहिले, मग ते प्रबोधन करायला लागतात. ते कळतं की त्या स्क्रिप्टमध्ये काय त्याचा बेसिक म्हणणं. जेव्हा मला फर्स्ट थॉट सुचला तो काय होता
मला थॉट सुचला की एका गावात शौचालय नाही याच्या मागची करुणा, बरं. जर हा माझा थॉट असेल, करुणा हा माझा थॉट असेल की अरे काय बेसिक विधी उरकणार कसे लोक, का माझा थॉट आहे त्या आयला तिथे हागायला मिळत नाही ना, मग मॅड कॉमेडी होईल तो. तर हे दोन वेगळे थॉट आहेत, बरोबर. दोन्हीमध्ये ह्युमर आहे, एक्झॅक्टली दोन्ही माणसं ह्युमर आणणार. तर श्रमेश हा त्या करुणेचा लेखक आहे. एक्झॅक्टली ते तुझं म्हणणं तेच आहे की बरोबर. तो त्या मॅड ह्युमरने सुरुवात नाही नाही करत, करत. त्याच्या लिखाणात करुणेसोबत तो मॅड ह्युमर येतो. येतो सो इट्स अ पार्ट ऑफ दॅट एंटायर आणि- स्क्रिप्ट. बरोबर. आणि कसं आहे की एखाद्यानं जर म्हटलं ना की असं खूप लेक्चर वाईज जर सांगितलं तर समोरचा बोर होतो, अरे काय चाललंय. पण तो विनोदाच्या माध्यमातून, एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ती गोळी बरोबर टाकतो की नाही, ह्या गोळीतून तुम्ही म्हणजे याच्या पॅकिंग मधून तुम्ही ते घेतलात आपोआप जाणार ते सगळं. म्हणजे मुलाम असतो एंटरटेनमेंटचा, पण बॅक ऑफ द माइंड किंवा त्याच्या आतमध्ये जे त्याने लिहिलेलं असतं, जे त्याचं सामाजिक भान दाखवतं, ते प्रचंड आणि ते स्किल आहे. बरं, ते इनबॉर्न टॅलेंट आहे. तो मला वाटत नाही की ते लिखाण कुठे शिकलंय, त्याचं वाचतो वगैरे, पुस्तकं वगैरे वाचतो, पण हे इनबॉर्न टॅलेंट आहे त्याच्यामध्ये आणि ते खूप कमी जणांमध्ये असतं. म्हणून मला त्याला लेखक मी खूप मी अप्रिशिएट करतो. प्रामाणिकपणे सांगतो काय झालं होतं. एकतर मजबुरी म्हणून लेखक झालो. अशी मजबुरी असेल तर प्रत्येक जण मजबूर व्हावा. कुठे काय त्यावेळी सुरू होत होतं, दादा तुम्हीच साक्षीदार आहात, कारण की पहिलं पाऊल तुमच्याकडे टाकला, जन्माचा दाखला घेऊन तुमच्याकडे ऍडमिशनला आलो की दादा. हा बरोबर. त्यावेळेस आणि मी ते माहिती मी ते सांगतो, सह्याद्रीला आपण तो इव्हेंट केला बरोबर, नवरत्न पुरस्कार. घटस्फोटावरचा पहिला स्किट जे मी तुम्हाला 5 पानाचं लिहून पाठवलं होतं, तरी तुम्ही ते ऍक्सेप्ट केलं होतं. तर तिथून आपल्याला सुरुवात झाली. बरोबर. आणि एक गोष्ट फक्त मला इथे सांगावीशी वाटते की काय झालं, मी रायटिंगमध्ये एवढा जोर का लावतो, मला ऍक्टर म्हणून माझं काम सोपं करायचं असतं. अच्छा. हा म्हणजे मला जेव्हा कळतं ना की माझ्याकडे खूप छान वाक्य आहेत, तेव्हा मला फक्त ते जाऊन डिलिव्हर करायचं आहे. त्यामुळे आता काय झालंय, रायटर हवी झाला. एक काळ असा होता जेव्हा मी प्रथमेश आणि आम्ही होतो, तर प्रथमेशने एक पानभर हार्डली एक लिहून आणलं होतं द्विपात्रीचं. त्याला स्किट नाही म्हणता येणार, पण त्याने लिहून आणलं होतं की असं असं घडेल. ते आम्ही 25 मिनिटं करायचो एक पान. म्हणजे का तर तेव्हा आम्हाला ॲज अन ॲक्टर म्हणून ते रायटरचा आधार नव्हता रायटिंगचा, तेव्हा आम्ही ॲक्टर म्हणून हे करतो. तेव्हा जेव्हा आता हे लेखनाचा शोध लागला ना, तेव्हा मी लेखनावर जास्त जोर दिल्यामुळे आता मी माझं काम सोपं करायला गेलो आणि मग ती वाक्य सुचायला लागली चांगली असं. त्यामुळे मे बी जास्त लोकांना लेखक जास्त दिसायला लागला त्याच्यामध्ये. मी फक्त माझं काम सोपं करतोय, मी दोघांना सेमच धरतो. फक्त मला एवढंच कळतं येतं की मला असं वाटतं की मी जर कॅमेऱ्याच्या मागे जर जास्त मेहनत केली ना, तर कॅमेऱ्याच्या समोर मला ते इझी होऊन जाईल डिलिव्हर करणं. असं हा एवढाच त्याच्या मागचा हेतू. याचं कारण मला ना कुठेही कुणावरही अन्याय झाला ना की मला पहिलं वाईट वाटतं. तो माझ्या जात धर्म पंथ, तो कोणी असू दे, तो डॉग असू दे, एका डॉगला दगड जरी मारला ना तरी मला वाईट वाटतं. मला वाईट लगेच वाटतं. मला असं वाटतं की दुःख लगेच होतं. माझं म्हणणं की ना, प्रेमाने जग जिंकता येतं. आपण ना जर प्रेमाने सगळे राहिलो ना, तर या जगात पुन्हा भांडण नाही होणार, दंगल नाही होणार, काहीच नाही होणार. पण ना प्रेम हल्ली विद्रोह झालाय. प्रेम म्हणजे लोकांना विद्रोह वाटते, जी खूप जनमानसात रुजलेली संकल्पना आहे, तिला विद्रोह करून टाकला आपण. म्हणजे कबीराचं प्रेम ते अल कबीराचं प्रेम इथपर्यंत ते स्थित्यंतर. म्हणजे मला आपल्या समाजाचं हसू येतं की बलात्कारी लोकांना आपण सहज ऍक्सेप्ट करतो, पण लव्ह मॅरेज करणाऱ्या लोकांना आपण ऍक्सेप्ट नाही करत. हे इतकं दुर्दैव आहे या समाजाचं. वाजत गाजत त्यांच्या मिरवणुका निघतायत. म्हणजे हा समाज कुठे चालल्यानं थोडा विचार करण्यासारखी गरज आहे. म्हणजे भ्रष्टाचारी लोक आपल्याला चालतात, पण भटक्या कुत्र्यांचा आपल्याला त्रास होतो. आपण त्यांच्या बंदोबस्ताविषयी आपण बोलत राहतो. म्हणजे आपण ना कुठेतरी को एक्झिस्टन्स शिकलं पाहिजे, कारण की तीच निसर्गाची एक रचना आहे. बरोबर, सहअस्तित्व ही निसर्गाची नैसर्गिक रचना आहे. आणि को एक्झिस्टन्स हा माणसाला पण लागू होतो, प्राण्यांना पण लागू होतो. आपण एकमेकाला डिवाइड हे को एक्झिस्टन्स हा अख्ख्या वातावरणाचे. तुम्ही जर पोल्युशन, तुमच्या आजूबाजूची हवा पण त्याचा, जमीन माती सगळंच त्याच्यामध्ये. ऑक्सिजन इगोवर घेतला आणि बोलला मी नाही येत आता, आणि जमीन रुचली, जमीन संपला विषय. ऍक्च्युली पायाखालची वाळू सरकल्याचा फील येतो. त्यामुळे आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने एक बॉन्डिंग तुमच्यातलं हे एकाच वेळी इमोशनल, एकाच वेळी वैचारिक आहे, कौटुंबिक आहे, सगळ्या पातळीवर आहे. पण याची जी मोठ बांधली गेली ती शाळेत. बरोबर. ती शाळा कुठली?
शाळा आमची श्रीराम विद्यालय वेरवली बुद्रुक, रत्नागिरी जिल्हा, लांजा तालुका, वेरवली गावातली. ऐकल्यासारखं वाटते नाव. वेरवली बुद्रुक हे नाव सुना सुना लग रहा है बहुत. तुम्ही आल्यामुळे तिकडे सुना सुना झालं. मी आलो नाही, माझे आजोबा आले अच्छा. त्या गावातून. मी मुंबईत जन्माला आलेलो आहे. अच्छा अच्छा. मी वाडिया बुद्रुक. वाडिया बुद्रुक. काय नाही, थोडीशी अक्षर बदललेत, बाकी बुद्रुक सेम. बुद्रुक सेम आहे. मग वेरवली म्हणजे माझं काय म्हणतात त्याला नेटिव्ह प्लेस, माझं गाव वेरवली. नंतर तू मला सांगितल्यानंतर मला कळलं की तू तिकडचा आहेस. मग राकेश तर तिकडचाच आहे. तू मला वाटतं थोडा बाजूच्या गावात राहायचास, भांबेडला राहायचास. आणि भांबेडवरून तू वेरवलीच्या शाळेत यायचास. तिथे तुमची ओळख मी झाली. आयुष्यात घेतलेला पहिला डिसिजन जेव्हा मला अक्कल नव्हती, त्याच्यानंतर मी डिसिजनच नाही घेतले. मला माझ्या घरात जवळ जिथे मी राहायचो भांबेडमध्ये, तिथून माझ्या 1 किलोमीटरवर समोर चालत शाळा होती, 5वी ते 10वी. पण मला त्यावेळी काय झालं, मी म्हटलं की नाही, माझ्या शेजारी एक ताई राहायची, रागिणी चव्हाण म्हणून. तर ती प्रचंड हुशार होती आणि तिचं व्यक्तिमत्व अफाट होतं. तर मला असं वाटलं की त्या शाळेत गेलं ना वेरवली तर हिच्यासारखं होत आहे. भारी एक हे भारी वाटतं, हिला सगळे नावं असतात. आपण ना इनडायरेक्टली संस्काराचं हे करतो. मला असं वाटलं त्या शाळेत गेल्यावर ना तर मला खूप भारी काहीतरी एक व्यक्तिमत्व विकास होईल माझा. आणि ॲक्च्युली तसंच झालं. मी आयुष्यात आम्ही जे काही चांगले माणूस म्हणून किंवा ह्या जो वैचारिक वारसा आम्हाला मिळाला आहे माणूस म्हणून घडवण्याचा, तो आमच्या आमच्या शाळेचे संस्कार आहेत. शाळेचे संस्कार आहेत. शाळेतले सर्व शिक्षक जे आमचे बिचारे, आता त्यातले बरेच जण नाही आहेत, वारलेत, पण त्या शिक्षकांनी आम्हाला जे काय संस्कार दिले, शिकवतात तर सगळे शिक्षक, पण त्यांनी जे संस्कार दिले, जे माणूस पण म्हणून आम्हाला जे काही केले ना, डेव्हलप केले, ते त्यांच्यामुळेच आहोत. सगळी भीती, याची भीती वाटली पाहिजे, हा नियम पाळला पाहिजे. एक्झॅक्टली. पण मग आता ह्या तुमच्या बोलण्यातून माझ्या अचानक असं लक्षात आलंय की मराठी शाळेतनं सुद्धा माणसं घडवता येतात. हो, मराठी माध्यमाच्या शाळेतनं सुद्धा विकास करता येतो. बरोबर. कर्तृत्व गाठणारे लोक बनवता येतात. बरोबर. हे मला कळलं. हा मी एकटाच आहे या धर्तीवर की सरकार बिरकार काही अस्तित्वात आहे की ज्यांना कळेल मराठी शाळांमध्ये सुद्धा माणसं घडतात? गंमत अशी होते की मराठी शाळांमधून शिकलेली मुलंच पुढे जाऊन काहीतरी चांगलं करतात. इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या मुलांचा गोंधळ होतो, त्यांची धड इंग्रजी पण चांगली नसते आणि मराठी जी बोंब असते ते तिट्यावर उभे असते. आणि म्हणून त्या मधली गुलाल टाकतो, हे बावली गोलाची गुलालचं टेन्शन. आणि म्हणून ते मग मधली कुठली तरी भाषा म्हणून हिंदी बोलतात, पण त्यांची हिंदी पण बिघडते. मग असा सगळा प्रकार. म्हणजे शिक्षक म्हणून तू अधिकारवाणीने बोलूच शकतो राकेश शकतो. की या गोंधळ आहे सगळा. पण आपण त्या गोंधळाच्या शिक्षणावर नाही, तुमच्या शाळेवर आहोत. श्रीराम विद्यालयामध्ये मला वाटतं तू भांबेडपासून चालत यायचंस आणि आपण एकदा बोललो होतो, काय तो भारी काळ असेल ना की गावाकडची शुद्ध हवा, सकाळची वेळ, एक नदीचा ब्रिज किंवा नदीतनं पाय टाकत चालणं, हे काय आहे? म्हणजे हे तुला असं सिनेमा मेकर म्हणून दिसतं कधी? मला मी आता दरम्यान फिरायला मध्ये गेलो होतो पुन्हा एकदा, तेव्हा मी ते सगळं शूट केलं परत. आमची शाळा जेव्हा शनिवारची फक्त सकाळची असायची, बाकी 11 ते 5 असायची. तर 5 वाजता शाळा सुटल्यानंतर मला डायरेक्ट भांबेडला गाडी नव्हती, कोर्ले फाट्यावरनं गाडी साखरपा वगैरे इकडे जायची. तर आम्ही ना वेरवली कोंड नावाचं एक गाव आहे, तिथून उतरायचो आणि मस्त वाडी वस्तीतून एका जंगलातनं चालत 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 एक नदी क्रॉस केल्यावर भांबेड यायचं. तर असं आम्ही जितके वर्ष मी तिथे होतो भांबेडला, 3-4 वर्ष, ते 4 वर्ष मी हा प्रवास केलाय. रोज 2 किलोमीटर आम्ही ते चालायचो आणि सगळा आनंद घेत. तिथे एक अशी जागा पण होती जिथे पोहोचल्यावर प्रचंड भीती वाटायची. मग तिथून आम्ही जोरात धावत जायचो तो तेवढा पॅच, कारण की तिथे वाडी वस्ती संपली की जंगल थोडंसं एक मोठं झाड यायचं, ते भयानक वाटायचं. कोंड हा प्रकारच कोकणामध्ये थोडासा गूढ असतो. कोंड आणि तिथे येऊन आम्ही चालताना कुठली तिथे गावातली माणसं यायची. एका काकीने आम्हाला अटकं खायला दिली होती, तुम्ही काय रे बाळानो, आणि ती हातानं काठी आयुष्यात खाल्लेली पहिली आणि शेवटची अटकं. त्याच्यानंतर अटका हा फळाचा कुठे आता नाहीच. त्याच्यानंतर मला ती मिळालीच नाही. मला वाटतं ती काकी फक्त त्याच्यासाठी आली होती. ब्रिटिश घेऊन गेले वाटतं. कोहिनूरला अटका म्हणतात काय माहिती. कोहिनूरला आज शोध लागलाय, कोहिनूर एरियाला कोकणी भाषेत अटकं म्हणतात. ते ब्रिटिश घेऊन गेले, कोकणात नाहीये. ही आपण को एक्झिस्टन्स म्हणालो ना, अटक्याचं संपवलं आपण. मग तो ना आम्ही सतत 4 वर्ष ते जगत आलो. तो त्रास नाही व्हायचा की आता 2 किलोमीटर चालत जायचंय, मजा यायची. आम्ही 5-6 जण उतरायचो भांबेड मधले आणि ते सगळे चालत जायचो. शनिवार कधी कधी समजा असं ठरलेलं असायचं की आज नको चालत जाऊया, 1:15च्या गाडीने जाऊया, तर मी एक तास क्रिकेट खेळायचो तिथल्या तिथेच. क्रिकेटच्या वरनं आलं की शनिवारची शाळा होती तेव्हा 11:15ला शाळा सुटायची आणि आमची भांबेडची गाडी 11:10ला निघून जायची.
11:10ला म्हणजे कधी कधी टोल वाजताना जायची दिसायची. आणि तिथून पुढची गाडी डायरेक्ट 1:30ला. तर 11:15 ते 1:30 काय करायचं हा मुद्दा असायचा. ते एक दिवशी तर असं झालं होतं, बाजूला टुर्नामेंट चालू होती, तर 11:15 ते 1:30 काय करायचं म्हणून तिथले ते टीम बनवून टीम टाकली होती. आणि त्या टीमचं नाव होतं एनी टाइम डेंजर. अच्छा. ते मी बऱ्याच असे तर वापरलंय. अचानक जाणारे सगळे आम्ही, कारण प्रत्येक स्टॉपवरची मुलं असायची ना, तू काय करतो, तू काय करतो, चल चल क्रिकेट खेळायला जाऊया. आणि वाडीतली काही मुलं, राकेश बी, आम्ही सगळे ते खेळायला गेलो, सामना खेळायला गेलो होतो. तुम्हाला पण माहिती असेल, ते वेरवली कॅन्टीनचा एरिया होता, तिथे जो ब्रिज होता तिथे गणपती मंदिर आहे. हो, बरोबर. टुर्नामेंट भरली होती तिथे. तर आणि आम्ही त्यावेळी झुणका भाकर केंद्र होते आयुष्यात तसा झुणका कोणीच करत नाही. त्या काकीने तू कॅन्टीनलाच खाल्लायस ना? त्या झुणका भाकर केंद्रामध्ये. हो बरोबर, ते आता नाहीये आता नाही, कॅन्टीन, आता पण ते झुणका त्यावेळेस मी पण 1 खाल्लाय. रुपया आणि 2 रुपये. 1 रुपये आणि 2 रुपये अप्रतिम झुणका असायचा. तो झुणका ना कुणालाच बनवता येत नाही. मी तो खूप शोधला. अजूनही मी जाऊन मुंबईच्या कुठेही जरा मला दिसलं की मी झुणका भाकर मागवतो, पण मुडाप होतो, पैसे जातात. काय नाही काय नाही. ते जग वेगळं होतं. तिथलं खाणं, तिथलं पाणी, तिथली हवा, ह्या सगळ्या गोष्टी नॉस्टॅल्जियाच्या पलीकडे आहेत. म्हणजे ते म्हणून म्हणतो ना, भावविश्व जे म्हणतो आपलं तयार होतं, ते तयार होताना जो आजूबाजूचं वातावरण ते तुम्हाला चांगलं लाभलं त्या शाळेमध्ये. अजून काय शाळेच्या गमती जमतीत की तुम्ही मारामाऱ्या केल्या आहेत का काय? तुम्ही स्कॉलर तर होतात, कारण पहिल्या 3 मध्ये होतात, पण काहीतरी उपद्रव कांड लेवलला काही केले असतील ना तुम्ही? कांड म्हणजे एक गोष्ट अशी होती की आम्ही ते चालीबिली लावायचो याला कवितांना चाली वगैरे. अच्छा, तुमच्या की सिनेमाच्या गाण्याच्या? नाही, हा सिनेमाच्या गाण्याच्या. ते मला 6वी की 7वीची कविता आठवते. म्हणजे ते सगळ्यांचं श्रेय, आमचं दोघांचं श्रेय नाही. आणि ते शिक्षकांचं श्रेय आहे की ते आम्हाला ते गाण्यात तसं म्हणून द्यायचे. ती कविता होती, घननीळ सागराचा घननाद येत कानी, घुमती दिशा दिशात लहरी मधील गाणी. मला अजून आठवते, त्याला आम्ही चाल अशी लावली होती, घननीळ सागराचा घननाद येत कानी, घननीळ सागराचा घननाद येत कानी, घुमती दिशा दिशा लहरी मधील गाणी, तडाक सागराचा. आणि ना मुलं अशा दिशात लयीत बोलायचे आणि सर पण अगदी हे करायचे. ते लगेच पाठ होते ना. आमच्या ह्याच्यात म्हणजे 2-3 मित्रांची नावं घ्यावीशी वाटतात. एक म्हणजे राजा सारदळ, त्याला खूप आवडेल त्याचं नाव घेतल्यानंतर. सारदळाचं दुकान पण होतं तिथे पुढे. राजा सारदळ आणि सुयोग डोळस हे आमचे सगळ्यात अवली मित्र. सुयोग डोळसला तर परंपरा असेल. नाही काय म्हणजे परंपरा म्हणजे त्याचे कोण असतील ना, कारण वेरवलीचं आमच्या फेमस तेव्हा व्यक्तिमत्व तेव्हा एकच होतं, माया डोळस, गँगस्टर माया डोळस, ज्यांचा नंतर खून झाला इथे मुंबईमध्ये. तर त्याच्याबद्दल पण तुम्ही आख्यायिका वगैरे ऐकल्या असतील त्यावेळेस काही? हा, आख्यायिका आम्ही ऐकायचो. म्हणजे आम्हाला काय माहित नव्हतं की असं काही प्रकारचं असं काही गँगस्टर आहेत वगैरे वगैरे, पण आम्हाला असं वाटायचं कोणतरी असे माणूस आहेत. तर ती मुलं अशी गप्प मारायची आणि बोलायची की अरे रेल्वेपेक्षा फास्ट पळतात ते, तो रेल्वेपेक्षा फास्ट पळतो असं म्हटलं. आम्ही तेव्हा शक्तिमान सिरियल होती चालू, तर आम्हाला वाटतं तसंच कोणतरी माणूस आहे बाबा ज्याच्याबद्दल आख्यायिका फिरवतायत की असं असं फास्ट पळतो वगैरे. कारण की आम्ही सॉरी शक्तिमान वाले की एकदम त्या काळात ते बघायचं. आणि शक्तिमान म्हणजे हे होतं, जवळचा मुद्दा होता खूप आमच्या. राजा सारदळचा मुद्दा झाल्यावर असा असायचा की राजा सारदळ खूप मस्तीखोर, खूपच मस्तीखोर. ते कॅरेक्टर मध्येच गंमत आहे, राजा सारदळ हे नाव आहे, ह्या नावातच गंमत आहे. तर काय व्हायचं, आमच्याकडे खूप स्ट्रिक्ट रूल असायचे आमच्या शाळेमध्ये. तर ना कधी कोणाची हे होईल ना, काही सापडताना, तर काय आम्ही काय झालं होतं, सकाळी जनगण मन व्हायचं, रात्री संध्याकाळी वंदे मातरम व्हायचं. तर एक दिवशी काय झालं, टोल झाला, शेवटचा पिरियड संपला आणि मी ना पाणी प्यायला टाकीवर धावत गेलो 3-4 जण आणि वंदे मातरम सुरू झालं. आणि वंदे मातरम सुरू होताना काय झालं की भिंतीच्या इकडून आड करून दिसायचं काय होतंय. तर मग राजा सारदळ ना असं बघतोय आणि ते तिकडून सरांनी बघितलं. सरांना कळलं टाकीवर मुलं आहेत, वर्गात कोण नाही. आणि ते बंक बिंक नावाचे प्रकार नाहीत आमच्याकडे, खूप पहिल्या पण माहितीच नव्हतं. वंदे मातरम झाल्या टाकीच्या इकडे जी मुलं आहेत त्यांनी मुख्याध्यापकांशी संपर्क साधायचा आहे. तर राजा सारदळ असं होता, आपल्याला बोलवत आहे, बाकी कोणी जाऊ दे, बेटकरला धरून ठेवा, सोबत असं नाही की सुटू आपण, बाकी कोण गेले तरी चालेल, बेटकरला धरून ठेवा, बेटकर. तर तो म्हणजे त्याचे किस्से ना काय काय, अलास्का त्याला नवीन शब्द कळला, अलास्का. तर तो सारखा कुठल्या ते एका टोन मध्ये बोलत, त्याला पण आठवणार नाही आता, अलास्का गेलास
अलास्का, त्याला त्या अलास्का बद्दल काहीतरी हे वाटायचं. आणि ना त्याच्या अंगात मस्ती काय होती, मला तो पेज नंबर आठवत होता, 104 पेज नंबरवर एक हे होतं, इंग्लिशचा हे होतं, मनीष नावाचा एक, मनीष फास्टर नावाचा एक, ते काहीतरी हे कविता होती अच्छा. धडा काहीतरी. धडा कविता. त्याचं काय होतं की एका पेजवर ते त्यांनी कार्टून काढलेलं की मनीषला खूप स्पीड मध्ये ती गाडी स्पीडने गाडी चालवते. केस बीस उडतायत हा. टू व्हीलर. आणि दुसऱ्या याच्यावर ना तो धडकलाय दगडाला आणि पडलाय, त्याचं ते व्यंगचित्र काढलेलं. तर हा काय करायचा माहितीये का, कुठली उभं राहिलं, काय केलं ना, कुठे काही शिक्षा केली ना, की ना ते 102 4 नंबर काढून ठेवायचा आणि ना फक्त एक सुरू करता असं केल्यावर ना सगळे हसायला लागायचे ना. आणि ना क्वेश्चन हे मग सर जे काय आम्हाला रट्टे द्यायचे ते फक्त राजा शारदामुळे. एकदा तर त्याचा किस्सा त्याने असा केला होता की संध्याकाळी 5ला शाळा सुटायची आणि सर ना काय करायचे, असं सर वर्गाच्या वंदे मातरम सुरू असताना वर्गाच्या बाहेर जाऊन उभे राहायचे आणि ना सायंकाळची वेळ ना सूर्य मावळतो, सावली आत पडते आणि सावलीला व्यंगचित्र तयार करते. तर ना सरांची सावली वेगळी पडायची. तर ना तुम्ही सरांच्या सावलीला पण सोडलं नाही. तर ती वेगळ्या आकारची दिसायची, सरांचं पोट पुढं होतं ना, तर ते असं वेगळं भारी दिसायचं आणि केस पण कुरळे होते. तर ना एवढाच फक्त जर देता. आणि त्याला मी का आणि राकेश का सोबत असायचो, त्याचं म्हणणं आहे हुशार मुलं सोबत असेल की शिक्षेचं प्रमाण थोडं कमी होतं, एवढ्यासाठी आम्हाला गंडवायचा. क्रिमिनल माइंड. राजा सारा इज अ व्हेरी गुड कॅरेक्टर. म्हणजे आमच्या याच्याला तो हे होता, गंमत होती खूप. आणि ते मुली वगैरे एकत्र होत्या का शाळेत तुमच्या? सगळ्या बहिणी होत्या, 2-4 अशा सोडल्या. अच्छा, मग ती लाडकी बहीण तुम्ही सुरू केली आहे. मला मी उगाच क्रेडिट देतो लोकांना. तुमच्या सगळ्या लाडक्या बहिणी होत्या. हा माहिती, त्या आम्ही जिथे राहायचो त्या 2-4 बोलला त्याची नाव टाकायची. 2-4 सगळ्या माहिती त्या नात्यातच येत नव्हत्या. कसं झालं की सगळे भावकीच होती, तर सगळे ना अण्णावाने दूरच्या नात्याने अशा सगळ्या बहिणीच राहायच्या. त्यामुळे त्याच्यात पण खूप गंमत मजा यायची. आमच्या सगळी बॉन्डिंग खूप चांगली होती. आम्ही लंगडी बिंगडी जे काही खेळायचो ना, मजा यायची. आम्ही एकत्र शाळा सुटल्यावर एकत्र चालत. आता हा सुरुवातीला शाळेच्याच बस स्टॉपला बसायचा, नंतर मग पुढे पुढे आमच्यासोबत बौद्धवाडी स्टॉपला यायचा, मग पुढे खोंडात वगैरे जायचा. असं मी चालत जायचो शाळा सुटल्यावर, सगळे एकत्र धमाल मजा करत. आम्ही एंटरटेन करतच चालायचो, धमाल मजा करत. सगळ्यांचे लाफ्टर आले की आम्हाला बरं वाटायचं. आम्ही सगळ्यांचे एंटरटेन. तुम्ही लंगडी खो खोचा किंवा ह्याची मैदानी खेळांचा विषय काढलात ना, माझ्या शाळेतले एक सर आहेत ना, ते नेहमी म्हणायचे की मैदानावर चला. म्हणजे पीटीचेच सर होते आणि जे मुलं कंटाळा करायचे ना, काही स्कॉलर मुलं उन्हात नको, आणि ते असतात ना फार तेव्हा पण पॉन्ड्सवाले. नाही रे, मला ते मुरमुळे वगैरे हे येतात ते वगैरे, तर ते चला रे मग. आणि ते एक वाक्य बोलायचे, ते मला, मी का मैदानी खूप खेळलोय त्याचं कारण म्हणजे ते वाक्य की चला रे. मग कोणत्या म्हणलं गुडघे फुटतात, गुडघे फुटलेच पाहिजेत. मोठेपणी विचारलं ना कोणी की लहानपणी काय केले, तो गुडघे दाखवायचे. ज्याचे गुडघे जास्त फुटलेले तो बालपण जगला. आणि ऍक्च्युली दादा आम्ही खेळलोय आणि खो खोचा कॅप्टन होतो मी. म्हणजे मी याच्या बाबतीत एक सांगतो, हा मल्टी टॅलेंटेड होता. म्हणजे आताही आहे, पण शाळेत हा अभ्यासात पहिला यायचा, हा क्रिकेट टीमचा कॅप्टन असायचा, खो खोचा कॅप्टन असायचा, कबड्डीचा कॅप्टन असायचा. म्हणजे काही असो, जर एखादी कुठली स्पर्धा असेल, निबंध स्पर्धा वगैरे, फक्त त्याला चित्रकला सोडून बाकी सगळे मला सगळं चित्रकलेत मी 4थीला गणलो होतो. कोल्हा आला आणि मला कोल्हा बघितलेच नाही कधी. 4थीला एकदमच दुर्गम भागात झालो मी. तर मला तो कुत्रा माहिती होता आणि मला एवढंच वाक्य माहिती होतं की कोल्हा कुत्र्यासारखा दिसतो, म्हणून मी कुत्रा काढला आणि खाली कंसात लिहून ठेवलं की समजून घ्या हा कोल्हा आहे. असं लिहिलं, ऍक्च्युअली लिहिलंय. अजिबात फेकत नाही. पण का समजून, ते तुम्हाला गुरुजी होते की साने गुरुजी होते? समजून का घेतील की नापास होण्याची? मला असं होतं की बाकीच्या ठिकाणी चांगले मार्क, चित्रकलेत नापास का मला? समजून आणि असं वाटायचं की चित्रकले नापास झालो की हे पण करायचे, काय म्हणतात ते, वर्गात ठेवतात की काय मागे वाटायची. ते मार्क देतात. आणि मी खरं सांगतो, मला चित्रकला अजिबात येत नाही, अजिबात यायची नाही. मला ना सर ऍडजस्ट करायचे. मला वाटतं मला काठावरच पास करायचे बरोबर. जर 25 मार्क असतील ना, ते एकाला 13 आणि एकाला 12, 2 चित्रांना 25 करून द्यायचे. याच्या पलीकडे माझं काय केलं, माझ्या हाताला हे वळण हे नाही, म्हणजे नाही करू शकत, नाजूक नाही. त्याचं ते चित्रकला जरी नसलं तरी पण त्याचं हँड रायटिंग आजही तेवढंच चांगलं आहे. त्याचं अक्षर चांगलं आहे, अक्षर कागदावरचं जे हँड रायटिंग आहे ते आजही मोत्यासारखंच अक्षर आहे त्याचं. बरोबर, मराठी असो इंग्लिश असो काही असो, तेवढंच प्रचंड चांगलं आहे ते. आणि जसं सांगितलं तसं
हा अगदी म्हणजे पहिला येणारा मुलगा हा क्रिकेट टीमचा पण कॅप्टन असतो. आणि बरं 10वीला असताना ना आमचा एक आहे किस्सा असं. 10वीला असताना हा शाळेचा मुख्यमंत्री होता. अरे हो काय? हो, शाळेचा मुख्यमंत्री हा होता. भ्रष्टाचार नाही केला. भ्रष्टाचार नाही केला. पण हा शाळेचा मुख्यमंत्री होता. आणि त्यावेळेला आमची जी बॅच होती त्या बॅचचा बऱ्यापैकी ऑरा होता शाळेत. ह्याच्यामुळे अर्थात कारण हा अगदीच म्हणजे अष्टपैलू. अष्टपैलू. आणि आमचे इंग्लिशचे सर जे होते NB पाटील सर, ते आमचे मुख्याध्यापक होते त्यावेळेला. तर ते आम्हाला विचारायचे, म्हणजे पर्टिक्युलर ह्यालाच विचारायचे की श्रमेश आपल्याला स्पोर्ट्स डे ठेवायचा आहे. कारण आम्ही जेव्हा 5वीला शाळेत घेतलं ऍडमिशन तेव्हा एकदा क्रिकेटच्या स्पर्धा वगैरे झाल्या होत्या. त्यानंतर 6वी पासून 9वी पर्यंत झालंच नाही. गॅदरिंग गॅदरिंग पण आहे. गॅदरिंग पण आहे. आणि क्रिकेटच्या स्पर्धा नाही, डायरेक्ट 10वीलाच झाल्या होत्या. आपण गेल्यावरती तूच सांगितलं होतंस. 10वीला गेल्यावरती ह्याला विचारलं सर क्रिकेटच्या स्पर्धा घ्यायच्या का आपण. हा बोलला घ्यायच्या. कारण मुख्यमंत्री पण होता आणि हुशार मुलगा. बरं, गॅदरिंग तोपर्यंत कधी शाळेत झालेलं नाही, अजिबात झालेलं नाही. मग ते गॅदरिंग सुद्धा याला विचारून, गॅदरिंग करायचं का आपण, शिक्षक दिन सुद्धा याला विचारून केला. म्हणजे ह्याचा एवढा ऑरा होता शाळेमध्ये. म्हणजे शिक्षक दिन साजरा याला विचारून केला. तेव्हा मी प्रिन्सिपल झालो. मुख्याध्यापकांनी केला. बरं, हा प्रिन्सिपल झाला. आता हा प्रिन्सिपल म्हटलं ठीक आहे, सगळ्यांवरती कंट्रोल ठेवणारच, नो इश्यू. पण ह्याचा एक लेक्चर होता आमच्याच वर्गात. हा इंग्रजी शिकवणार होता. हा लेक्चरला आलाच नाही. बरं, मी त्यावेळेला गणित शिकवायचो शाळेमध्ये. म्हणजे त्या शिक्षक दिनाच्या दिवशी मी गणित शिकवणार, ते माझं एक लेक्चर मी घेतलं होतं. बरं, तर हा आला नाही म्हणून काय, मग ते लेक्चर आलं, ह्याचं जे होतं ते परत मला घ्यायला लागलं. कारण मी यांना शिकवलं. राजा सारखं कोणतरी ना मला अजून आठवतं. तू आता 2 नावं पकडली त्यांच्यावर फार सगळी नाही सर, एक डोळ्याच आपला अविनाश की कोणतो बिचारा तो गेला, किशोर आमचा मित्र गेला बिचारा किशोर डोळे. तर ते ना तेच झाले होते ना, त्यांच्यापैकी शिक्षक झाले होते. ते भले शिक्षक दिन साजरा करत, ते काय मला धरत नव्हते, गॅरंटेडच धरवले. कुठेतरी मला गोंधळाचा आवाज आला तर मला यांनी सांगितले की अरे जरा तिकडे ना वर्गावर जा, जरा तिकडे काहीतरी गोंधळ झाला. तर मी गेलो प्रिन्सिपल म्हणून, भेट करा आता सांगणार तुम्हाला. काहीच प्रिन्सिपल आहे, थोडं हे करा, भेटकर काय. तर काहीच नाही. त्यामुळे तो गेलाच नाही परत वर्गावर. मी वर्गावर नाही गेलो. वर्गावर गेला नाही. कारण की यांना माहितीये की मी यांना ओरडणार नाही, यांना काय बोलणार नाही. तर ते मला आता जसं आयुष्यात चालू आहे ना ग्रँटेड धरणं लोकांचं, तसंच त्यावेळी चालू होतं. काय बोलणार नाही असं होतं. पण तुम्ही पुरातल्या पाण्यात बिण्यात काय कांड केले असं माझ्या कानावर आलेले. पुरातल्या पाण्यात म्हणजे ही गोष्ट आहे जुलैमधली. आणि कोकणात तेव्हा मुचकुंदी नदी आमची, ती मधून जायची मुचकुंदी नदी. आणि जेवढी सुंदर आहे ती तेवढीच रौद्र रूप धारण करायची त्या दरम्यान. तर जुलैला काय झालं होतं, आम्ही ते वेरोली कोंडातून चालत जायचो. आणि ही मला वाटतं गोष्ट आहे 5वी 6वीची. रागिणी ताई चव्हाणजीचं मी ज्याच्यामुळे मी गेलो, ती आणि आम्ही शेजारी जायचो, तर तिच्यासोबतच आम्ही ते सगळे चालत जायचो. आणि त्या दिवशी आम्ही फक्त दोघंच होतो. आणि आम्ही जसे आलो तिथे आम्हाला आल्यावर कळलं की प्रचंड मोठा पूर आला. पाऊस पडत होता पण पाणी एवढं आलं असेल याची आम्हाला गॅरंटी नव्हती. मी घाबरलो नेहमी सवयीप्रमाणे की ह्याच्या गावात हे नाही जपणार, हे आपण, मला मी दिसलो डायरेक्ट शारच्या पोटात की इथून गेलो कीच आपला बाजार. तुम्ही ताईला म्हटलं ताई नको आपण परत जाऊया, मला नाही जमणार, भीती वाटते मला, ताई नाही जमणार. नाही, मी 2-3 वेळा तिच्या खांद्यावर हात टाकलं, नाही मी म्हटलं येणारच नाही. तिकडे दिसतंय पलीकडे आमची भांबेड, ते पूल ओलांडल्यावरती. मी तिला म्हटलं आपण परत वेरोली कोंडात जाऊया, तिथून 6ची गाडी पकडूया आणि मग जाऊया, 6-6:30 जे काय होतील ते. ती म्हटली नाही आता आपण इथपर्यंत आलो ना, माझ्यावर विश्वास आहे ना तुझा. तिचं मला वाक्य अजून आठवतंय, माझ्यावर विश्वास आहे ना तुझा, एक काम कर डोळे फक्त बंद कर, मी सांगत नाही तोपर्यंत डोळे उघडायचे नाहीत, माझ्यावर विश्वास आहे ना. मग तिने खांद्यावर हात टाकला आणि मला त्या पुलावरून घेऊन गेली. त्या पुलावरनं बरोबर, म्हणजे पुलावरनं पाणी जात होतं, म्हणजे बरोबर हे पाय भिजवते एवढं पाणी जात होतं. म्हणजे तो पूल ह्या गेल्या वर्षी वाहून गेला, तो नवीन बसवतील आता, तो तेव्हा वाहून गेला असता तर मग पुतळा नवीन बसवावा लागला. तर मला भीती एवढीच होती, त्याच्यामधलं काही पायऱ्यांना ते सिमेंटचे हे खाली पडलेले असतात ना, तसा तो होता. एका दुसऱ्या ठिकाणी खड्डे होते त्यांच्यात, सिमेंटचा होता तो मधले पाय. तर मला भीती वाटते की जरा जरी कुठेतरी त्या खड्ड्यात पाय गेला तर डायरेक्ट आपण खाली जाऊ. पण ताईने शेवटपर्यंत तिकडे नेलं. मला तो पूर जसाच्या तसा दिसतोय. आणि ना मी चाळीत राहतो तावडे सदनमध्ये, 50 ते 100 मीटर अंतरावरती मुचकुंदी नदी, पुराचं पाणी आमच्या जवळ यायचं. मी गाय लाकडं सगळं वाहताना बघितलेलं आहे.
डोळ्यासमोर. आणि त्याच वेळी मी चित्रामध्ये आपण जसं खळखळणाऱ्या नदीच्या आवाजात झोपतो ना, तर तसा झोपलोय. म्हणजे ही निसर्गाची कृपा आहे माझ्यावर. मी ते वातावरण जगलोय. मी लिटरली, आम्ही रात्री झोपताना, कारण शांतता पसरते ना गावामध्ये, कोकणामध्ये 10 नंतर चिडी चूप सगळं, पाण्याचा खळखळाटाचा आवाज यायचा. एवढं सुंदर, म्हणजे जे आपण डोंगर बिंगर काढतो ते. आणि मला एक गोष्ट मुद्दाम सांगावीशी वाटते की चांगलं माणूस घडण्यामध्ये जेवढी माणसांची संगत असते महत्वाची, तेवढी ना निसर्गाची संगत पण असते. अर्थात. आजूबाजूला जेव्हा झाडं असतात ना, तेव्हा ना तुम्ही आपसूक शांत होता. तुमच्या मनाला ना संस्कार मिळतात, कारण झाडं सजीव आहेत. ती तुम्हाला जपत पण असतात आणि तुम्हाला शिकवत पण असतात. म्हणजे जगदीश चंद्र बोस यांचं जेव्हा मी वाक्य वाचलं होतं की झाडांना सुद्धा हृदय असतो, तेव्हा माझा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बघितला झाडा. मला असं वाटलं की आपण ना सजीवांमधून चाललोय. म्हणजे ही फक्त चालत नाहीयेत, पण आपल्याकडे लक्ष ठेवून आहे, आपण यांच्याशी चांगलंच वागलं पाहिजे. सो ती म्हणून ना जिथे रखरखाट असतो ना, तिथे द्वेष आणि उद्वेगाचं वातावरण जास्त असतं. कोकणामध्ये दंगल होत नाही, कारण कोकणामध्ये झाड आहे, कोकणामध्ये निसर्ग आहे. तो शांत पण करतो. हा, शांत करतो तो. आम्ही जास्तीत जास्त टोमणे मारू, दगड नाही मारणार. बरोबर. त्याच्या पलीकडे धाव नाही. दगड उचलला तरी एखादी पाणी पडतेच कुठेतरी. तर असं होतं, असं मला वाटतं. त्यामुळे ते कोकणाचं क्रेडिट आहे. जर माणूस म्हणून थोडेफार चांगले झालो असो तर त्या झाडांचं क्रेडिट आहे. हा, अर्थातच. निसर्ग हा खूप पद्धतीने तुम्हाला थेरपी म्हणून काम करतो तुमच्यावर, माइंडवर. आणि वृक्ष वातावरणात जे लोक राहतात ते थोडेसे आक्रमक असू शकतात. हे आपण जगाचा इतिहास तपासला तर आपल्याला लक्षात येतं. पण आता हा टॉपिक जो आहे हा एका छान नोटवर गावाकडचा आपण बऱ्यापैकी गावाकडच्या गप्पा मारलेल्या आहेत. आणि गावाकडनं मग पुढचा टप्पा येतो की कुठं करिअरसाठी वाटा निवडायच्या किंवा काय. तर मला नेहमी असं वाटत आलं की मुंबईत जे लहानाचे मोठे होतात त्यांचं ना म्हणजे काळीच खूप मोठं असतं, पण त्यांचा ना आवाका बनत नाही. आवाका म्हणजे ऑक्सिजन तेवढा मिळालेला नसतो. स्वप्न खूप लिमिटेड असतात, म्हणजे रोजच्या जुगाडवाली स्वप्न असतात. आणि गावाकडनं कुठल्याही जगातल्या गावातनं आलेला माणूस आहे ना, जो छोट्या गावातनं आलेला असला ना तरी त्याची स्वप्न खूप मोठी असतात. बरोबर. कारण मुंबईकराला ते तेवढं, शहरातल्या लोकांना ते तेवढं मिळालेलं असतं. आणि तो हर्षद मेहता होऊ शकतो किंवा अजून काय होऊ शकतो, तो त्याचं ते जुगाडवालं स्वप्न पुढे नेत असतो. आणि मोठी स्वप्न, विशाल स्वप्न ही गावातले लोक बघतात. तर ती स्वप्न घेऊन तुम्ही आलात. तुमच्यापैकी पहिलं कोण मुंबईत आलं? पहिल्यांदा मीच आलो मुंबईत 12वी नंतर. आम्ही 12वीपर्यंत एकत्रच बोगटे जोगळेकरला होतो. 12वी नंतर मी मुंबईत आलो. आणि हा आणि आमचा आणखी एक मित्र आहे सागर कदम, तर ते CETची तयारी करत होते पुन्हा एकदा. आणि त्यानंतर त्याने पुढे BScच केलं, BSc आणि MSc केलं. पण मी इकडे मुंबईत आलो आणि मग मी एक्सटर्नलमधून माझं सगळं ग्रॅज्युएशन वगैरे पूर्ण केलं. आणि मुंबईत आल्यावरती इकडे राहणं, सायनला चाळीमध्ये वगैरे राहणं, सगळं अनुभवलं. आणि पुढे मुंबईतला जो काय प्रवास होता करिअर म्हणून, तो सुरू झाला. हळूहळू मग ॲक्च्युली सुरुवातीपासून ते शिकवण्याची आवड होती, म्हणून मग ते शिकवण्याच्याच फील्डमध्ये माझं करिअर केलं. आजही शिकवतोय मुलांना. गणित आणि विज्ञान शिकवायला मला प्रचंड आवडतं. गणित शिकवायला बेसिकली खूप आवडतं. तर ते सुरुवात केली. मुलांचा आवडतं शिक्षक, मुलांचा आवडतं शिक्षक हे मी सांगू शकतो. आणि पण आमच्या मध्ये म्हणजे आम्ही बोलत असायचो फोनवरती, कारण तोपर्यंत मोबाईल बऱ्यापैकी कॉमन झाले होते आणि आम्ही फोनवरती बोलणं असायचं. तू गोगटे जोगळेकरला होतास? तिथे आम्ही 12वी पर्यंत एकत्र होतो. नंतर मी कंटिन्यू केलं. हा फक्त मुंबईत, फक्त हा एकमेव माझ्या आयुष्यातला पहिला माणूस आहे जो मला 12वी नंतर बोलला होता. त्याचं वाक्य असं होतं की श्रमेश, तुला जे तुझ्या करावंसं वाटतं किंवा जे तुझ्या आतमध्ये आहे ते करण्यासाठी तुला मुंबई अत्यंत उपयुक्त जागा आहे. तू मुंबईला आलं पाहिजेस. पण मला मुंबईची भीती वाटायची, त्यामुळे मी यायचो नाही. कारण मला असं वाटायचं की ट्रेनचा प्रवास मला जमणारच नाही. त्या 3 लाईन मी हरवून जाईन कुठेतरी. आणि तेव्हा ते मुलं पळवण्याचं हे होतं ना खूप, ते माझ्या मनावर खूप बसलं होतं. आणि मला असं वाटतं की पळवून नेतील, किडण्या काढतील. मला त्या वातावरणाचं असं ओव्हर प्रोटेक्टिव्ह वातावरण. किडण्या म्हणजे काय माहिती, आपल्या बाटा असतात मरमिट्या आंब्याच्या. लहानपणी आलो होतो तेव्हा इतका घाबरलो. मग मे महिन्यात वगैरे यायचो ना, तर काय व्हायचं, आपले ते जुने पिक्चर माहिती आहे ना, सगळे डाकू रुमाल बांधून टाकायचे, घोड्यावर न्यायचे पण इकडे मास्क लावायचे असा. तर आणि मग मी मुंबईत उतरल्यानंतर ना, मला जेव्हा मी उतरलो सायन बीनला, त्या गाड्या सगळ्या सायनला उतरायच्या. माझे काका सायनला राहायचे, त्यांच्याकडे पहिले जायचो.
सायला उतरल्यानंतर त्यांची वाट बघण्यासाठी पिकअप शेडला थांबलो होतो. तर बरीचशी थंडीचे दिवस ना, सगळे ते सगळेजण असेच इथे शूटिंग तरी होतं ना, ते हे सगळे काहीतरी वेगळ्या घरी झालं. हा गेमच काय. आणि मी जनरली काय माहिती दादा, अतिशय ओव्हर प्रोटेक्टिव्ह वातावरणात वाढलो आम्ही. माझी आई याला माहिती आहे, कुठेच पाठवायची नाही. नाही मी तेच आता बोलणार होतो की हा एवढा प्रोटेक्टेड नाही मला नाही जमणार, मला नाही हे नाही ते असं ह्याचं नेहमी सुरू असेल. बरं 12वी पर्यंत आम्ही आमचा जर इन केस 12वीचा जो ग्रुप होता आमचा 5 जणांचा ग्रुप होता, आमचं जर चौघांचं काही ठरलं असेल ना, उद्या जरा इकडे नाही माझं नको रे, मला नको ते उन्हातून मला त्रास होतो, ह्याचं नेहमी असायचं. असं खूप खूप मला आईची खूप भीती जास्त. आहे. आमच्या घरात मातृसत्ताक ही पद्धती नाही, आणि ते आईमुळे तो आता शिस्तीत आहे, त्यातच काय प्रश्नच नाही. म्हणजे आईची भीती आहे. आईची भीती आहे, म्हणजे आई तो घाबरतो. आईला सगळेच घाबरतात. सगळेच तर घाबरतो. तो शिस्तीत पण तो आहे, शिस्त तो आहे. होताच शिस्तीत नाही, शिस्तीत पहिल्यापासून. होता, पण ते खूप प्रोटेक्टेड. आणि नाही मला तो लोकांमध्ये नाही मिक्सअप. वनभोजनला सुद्धा एकदाच पाठवलं आईने, ते पण आमच्या घरासमोर होतं म्हणून. मग त्याच्यातच मेन्शनच आहे ना, वन भोजन एकदाच करायचं. आईला तुझ्या बरोबर कळलेलं आहे, तुम्ही वन भोजन म्हणजे रोज वन ते भोजन. पेपरवाले पण एवढे विचित्र ना. वनभोजनच्या 2 दिवस अगोदर बरोबर काहीतरी नदीत 1 जण बुडाला, इकडे गेले होते तो 2 जण अशा बुडाले, बातम्या. मित्रांच्या संगतीने 3 जण बुडाले. तर ती डायरेक्ट तिला स्वप्नच पडायला लागायची, नाही तू वनभोजनला नको जाऊ, तू हे तू पाणी एकुलता एक. नाही दोघं. आम्ही पण दोघं. पण हा म्हणजे विकी पण आहे आईसाठी लाडका, पण हा पहिला मोठा मुलगा म्हणून त्याच्यावरती जरा जास्तच प्रेम आईचं. आणि खूप प्रोटेक्टेड, खूप म्हणजे खूप छोटा protected. पप्पांचा लाडका हा, जास्त. जास्त. पप्पांचा अच्छा. असा. आणि मी आई करते तेव्हा लहानपणी असं सगळ्यांचं की हा तुझ्यासारखा आहे, मग आईसारखं मी करत. पण आईने प्रोटेक्टेड, पण चांगला आहे अर्थातच, प्रश्नच नाही. पण त्याच्यामुळे ना त्याला कधी वाटलं नाही की मी रत्नागिरीतून जावं, मला करिअरसाठी मला रत्नागिरी सोडणं त्यावेळेला खरंच क्रमप्राप्त आहे. आणि इकडे मुंबईत आलो तर माझं खूप चांगलं करिअर हे त्याला त्यावेळेला नाही कळलं. मी त्याला सांगायचं, जसं तो आता बोलला, मी सांगायचं श्राम्या म्हटलं तिकडे नको राहू, तू तिकडे राहिलास तर लिमिटेड मध्ये राहशील, तुला जर खरंच काय करायचं तर तू इकडे ये, इकडे आल्याशिवाय तुला काही ऑप्शन नाही. मी त्याला ऑप्शन पण दिला होता की तुला बीएससीत करायचं आहे ना, तुला बरं त्याला मार्क एवढे चांगले ना, 83% मार्क होते. अरे म्हटलं तुला रुयाला ऍडमिशन मिळेल, म्हटलं FY ला, म्हटलं तू ये ना इकडे. वक्त की बात आहे की तेव्हा नाही आला, आता आला, पण आता पण वयाच्या एका टप्प्यावर तो चांगला स्थिरावलेला आहे याच्यामध्ये. पण मग तू काय ठरवून आला होतास, तुला करिअर कशात करायचं होतं? कारण शिक्षण एवढं चांगलं असताना तू मला वाटतं नोकरी सुरुवातीच्या काळात केली आहेस ना आल्यावर. त्याचा किस्सा मी बऱ्याच वेळा सांगितला. 3 महिनेच तो हाऊस पेटली माझी. 8,000 मिळाले होते, मी खुश होतो. आईला फोन वगैरे केला होता, ते बऱ्याच वेळा सांगितलं मी, त्यामुळे शॉर्टमध्ये सांगेन. पण त्याच्यानंतर ते लक्षात आलं की मी आयुष्यभर हे नाही सांगू शकत लोकांना की या राज्यात 5 ट्यूब गेल्या, मग दुसऱ्या महिन्यात 7 गेल्या. मी म्हटलं रखाना तोच राहणार आहे, फक्त आकडे बदलणार आहे म्हटलं, आणि मला आकडा नाही घ्यायचा आहे, तर ह्याच्यात गंमत नाही येणार. मग त्यामुळे मी ते तिथून सोडलं. पूर्णतः काही माहीत नव्हतं की पुढे काय होणार आहे. पण मला इथून बाहेर पडू दे, मी नंतर आभाळ शोधेन, पहिले ह्या पिंजऱ्यात मला मुक्त होते, असं काहीतरी माझ्या मनात होतं, आणि बाहेर पडलो. पण मग तू लिखाणाची सुरुवात केली. प्रथमेशला सांगितलं की तुझ्याकडे, प्रथमेश जास्त काम करत होता कारण तो 2 वर्ष माझ्या अगोदर आला होता. हो. आणि त्यामुळे त्याची बऱ्यापैकी ओळख होती. तर त्याला मी सांगितलं होतं की जेव्हा तुझ्याकडे एखादं एक्स्ट्रा काम येईल आणि जे तू तुझ्या व्यस्ततेमुळे सोडणार असेल ते मला दे. मग त्याच्याकडे एक स्किट आलं होतं, जे महेश कापरेकर आणि सागर चव्हाण चिपळूणचे ते मित्र, त्यांनी एकत्र युनिव्हर्सिटीला बसवलं. मग ते पहिलं स्किट त्यांना लिहून दिलं, त्याला युनिव्हर्सिटीला गोल्ड मेडल मिळालं, भरती चालू आहे. मग असं थोडंसं वाटलं की लोकांना आवडतंय आपलं लिखाण, पण लगेच पहिल्याच्यात हुरळून जाऊ नये, मला असं वाटतं नाही. मी असं वाटलं की तुक्का पण असू शकतो, म्हणून आपण स्वतःला दुसऱ्यांदा चेक केलं पाहिजे. दुसऱ्या वर्षी पण दिलं तर त्याला नॅशनलला गोल्ड मिळालं दुसऱ्या स्किटला. तर म्हटलं नाही, म्हणजे अगदीच हे नाही, तुकरट नाही, काहीतरी होतंय, बरं आपल्या हातून होतंय. मग प्रथमेशला बोललं की मला आशिष दादांसोबत काय झालं तर बघ आयुष्यामध्ये. 2 वर्ष नाव विसरला होता मध्ये सारखा, मला भेटून सारखा होता, अरे यार दादा पाहिजे, तुम्ही सांगायचं नाव विसरलं तुझं असं. पण त्याच्यानंतर आपली भेट झाली. पण मुद्दा असा झाला की आपण लॅपटॉपवर करत होतो सगळं. हा, तुझ्याकडे तेव्हा लॅपटॉप नव्हता. बरोबर. तो कुठून आला? तो ह्याने दिला. इसको बोलते ना दोस्ती. तो तुझा एक्स्ट्रा होता की तू लेके जा? नाही, एक्स्ट्रा असं नाही. मी ऍक्च्युली लॅपटॉप मला घ्यायचा म्हणून मी घेतला होता, पण मला तितकंसं काही काम नव्हतं. आणि मला कळलं की श्रमेश करतोय ऍक्च्युली. म्हटलं ठीक आहे, माझ्याकडे पडूनच राहिलाय, म्हटलं तू वापर. आणि तो लॅपटॉप त्याने मला दिला. तो लॅपटॉप त्याने अजूनपर्यंत मागितलेला नाही, तो माझ्याकडे आहे. तो
विजला तो बिचारा, थकला तो. तुम्ही पण त्याला बघितलं की त्याला चार्जिंग करूनच टाईप करायला इथे लागायचं. इथेच लावायला नाही तर तो जिवंतच व्हायचा नाही, त्याला ते सतत हे लागायचं असं होतं. पण मला या अनुषंगाने काय बोलावं असं वाटतं की अतिशय सामान्य कुटुंबात आम्ही आलोय. माझे पप्पा गव्हर्नमेंट सर्वंट किंवा असले तरी पगाराची त्यावेळची ही कमी होती. एसटी मध्ये होते. हा एसटी मध्ये. राकेश तर म्हणजे अजून त्याचं स्ट्रगल जास्त आहे माझ्यापेक्षा. हो. आणि अशा वेळेला लॅपटॉप म्हणजे आपल्यासाठी ही खूप एक स्वप्न असतं त्यावेळेला लॅपटॉप, मोबाईल, कम्प्युटर ही स्वप्न होती माणसाची. तर त्यावेळेला आपल्याकडचा लॅपटॉप देऊन मी म्हटलं काहीच देण्यासारखं आहे. मित्राने मित्राला काय किडनी एक घेऊन जा माझी. मला पण खरंच लॅपटॉप हा खूप मोठी गोष्ट होती. आणि त्याच्यामुळे त्यांना तो प्लॅटफॉर्म दिल्यासारखं आहे रायटिंगसाठी. नाहीतर कुठे म्हणजे तो ते तेवढा हे आहे, त्याला ते वाटलं की ते इझी आहे खूप. असं नाही, लोक नाही देत. भांडणे शेवटी 10 रुपयावर नव्हतं. त्याने मला 20,000चा लॅपटॉप दिला. हो 20-30,000 जो काही त्याचा आणि असेल. त्यावेळेस 10 वर्ष झाली असतील. हो, ही 2015-16ची गोष्ट. 10 वर्ष झाली. त्याच्यावर मग दुनियादारी फिल्मी स्टाईल वगैरे तू त्याच्यावरच करत होतास का? त्याच्यावरच नवीन केलं. घेतला होतास तेव्हा? नाही, तेव्हा वेगळा घेतला होता. हा. त्याच्या अगोदर त्याने मला दिला होता. त्याच्यानंतर तो आपण तुमच्या छत्रीच्या ऐकले वाढवतो तर थोडं अरे काय छत्रच्या आहे नाही, साथीने साथीने. म्हणून आपण. समतेच्या वाटेने. वाटेने. तेव्हा थोडासा छत्रछाया ते त्या एकाच आपल्यावर येस बस सोबत आहेत ते मुद्दा आहे तिथे बस. ती छत्रछाया तोच त्याचा बोधी तोच मुद्दा. तर ते मला ऋण नेहमी मानले पाहिजेत, कारण की कृतज्ञता सगळ्यात आयुष्यात महत्वाची आहे. लोकांना नेहमी धावताना दिसतो आपण, पण त्याच्या मागे धावण्याची प्रेरणा कोणी दिली, ती साथ सोबत कोणी केली हे सगळ्यात महत्वाचं आहे. एक म्हणजे राकेश, ज्याने मला लॅपटॉप दिला कोणत्याही अपेक्षेशिवाय, कोणत्याही तुम्हाला कधीच बोलला नाही की तुम्हाला परत कधी देणार, सो विसरून गेला. त्याच्या आत्ता लक्षात आलं ते. नाही, माझं एवढंच होतं त्याच्या बाबतीत. मी हा खूपच बोलतोय, पण माझं फ्रँकली असं मत नाही, पडूनच आहे तो. तुला उपयोग आहे, तू जा घेऊन. माझं एवढं साधं सिंपल आहे. पडून राहण्यापेक्षा वापर तू. अरे पडून राहिलेली पण गोष्ट आपण देत नाही, म्हणजे मला आपली असते ना ती. त्याला ठीक आहे. माझं म्हणणं असं होतं की माझ्यापेक्षा जर त्याचा योग्य वापर जर श्रमेश कडून होत असेल तर म्हटलं कर तू, म्हटलं काहीच गरज नाही. आणि दुसरा माझा भाऊ, ज्याने मला 2 वर्ष पोचलं. त्यामुळे छोटा आणि महत्वाचं म्हणजे याच्यापेक्षा छोटा आहे 2 वर्षांनी. त्याच्यामुळे त्याचं नाव घेणं पण महत्वाचं आहे, कारण की जनरली मोठ्या भावाचं कर्तव्य असतं. छोट्या भावाचं पालन पोषण करणं, आई वडील जेव्हा लांब असतात तेव्हा. पण त्याने 2 वर्ष जेव्हा माझ्याकडे काही काम नव्हतं तेव्हा तो माझे सगळे, आणि माझे लाड पण असायचे. मला केळी खायची, जरा केळी खावीशी वाटते. केळी हे स्वस्त पण लाड नाही रे, उलट तू लय इकॉनॉमिक माणूस आहेस माहितीये. म्हणजे मी अंतरून पाहून पाय पसरणारा माणूस. हा, मला माझं रूम असेल आणि पेइंग गेस्ट ठेवायचं असेल ना, मी शोधून यायला आणि तू राहा. कसला त्रास नाही, काय खाण्यापिण्या हे टाकून दिलंय तिकडे, अस्वच्छता, कोणतरी घरी रात्री कोण आलेलं, काय संबंधच नाही ना, निर्व्यसनी ना कसली लपडी. काय कसं राहतोस, कसं तुम्हाला जगतोस कसं, श्वास कसा घेतोयस काय. पण ते जेव्हा तू सुरू झाला तुझा, म्हणजे तुला जेव्हा कळलं की हा आता थोडा थोडा त्या क्षेत्रामध्ये करतोय, कोणासोबत काम करतोय किंवा स्वतःचं काही करू पाहतोय, तेव्हा तुला काय वाटलं होतं पहिल्यांदा की मुंबईत आलेला माझा मित्र या लेवलला, इथे कुठंतरी नाव दिसलंय का याचं तुला? हो, म्हणजे पहिलं त्याचं जे स्किट त्याने लिहिलं म्हणून जे होतं ना, ते फक्त त्याने लिहिलं होतं आणि लेखक श्रमेश बेटकर असं आलं होतं, तर त्याचा स्क्रीनशॉट अजूनही माझ्या फोनमध्ये आहे. कुठे रे हे सह्याद्रीला झालंय का आपल्या पहिल्याच, पण त्याने वेगळं कुठलं नाही, मी बहुतेक याच्यावरती बुलेट ट्रेन समथिंग काहीतरी असेल, ते कॉमेडीची जीएसटी तेव्हा त्याने एक स्किट लिहिलं होतं. तेव्हा 1-2 झालं स्किट लिहिलं होतं आणि ते स्किट लेखक श्रमेश बेटकर असं जेव्हा आलं, त्याचा आयदर फोटो काढलाय की स्क्रीनशॉट काहीतरी आहे माझ्याकडे. मी तो जपून ठेवलाय की हे याचं आयुष्यातलं पहिलं लेखक म्हणून काम आहे, जे नाव आले आणि ते मी ठेवलंय जपून. आणि मला खूप आनंद झाला. अर्थातच त्याने स्किट पण चांगलं लिहिलं होतं, प्रश्नच नाही. त्यातले टिपिकल त्याचे जे काही जोक असतात ना, ते त्याच्यामध्ये सुद्धा होते. मला ते स्किटचा विषय अजून आठवतो, काहीतरी सापाचा वगैरे काहीतरी विषय. हो आठवलं मला. किशोर चौगुले आणि शैला काणेकर ताई, बरोबर, त्यांनी केलं होतं. आणि खूप चांगलं त्याने, म्हणजे त्याच्यातून माझं जे होतं ना की नाही, माझा मित्र आहे, लिहितो, खूप चांगलं लिहितो, हे त्यावेळेला पटलं होतं ऍक्च्युली मला. आता हे याचं ना प्रेम काय, हा काय करतो माहिती काय, ते आपण चिंटू पिंटूच्या कशा गोष्टी सांगतो, आपल्याला सांगताना हे असणार आहे, हा असतो ना, तो असतो ना. तर हा याच्या जिथे जिथे प्रायव्हेट ट्युशनला हा शिकवतो, 8वी 9वी 10वी जे काय असेल, तिथे श्रमेशचे किस्से सांगतो. श्रमेश असलाय, श्रमेशने हे केलं, श्रमेशने ते केलं. तर ना
मी पनवेल स्टेशनला उतरलो होतो एकदा ट्रेनमधून, आणि मी पनवेलवरनं बोरिवलीला कॅबने येत होतो म्हणून बाहेर वाट बघत होतो. तर एका अशा मुलीने हात दाखवला, श्रमेश सर, आणि मी बघितलं आणि ती धावत आली जवळ. मला वाटलं हा चित्र बघून थोडंसं काहीतरी वेगळं बोलणार आहे स्किटबद्दल किंवा कसं काही. तेव्हा ती म्हणाली, मी राकेश जाधव सरांची स्टुडंट आहे. तुमच्याबद्दल आम्हाला एवढं माहिती आहे ना सरांमुळे, तुम्ही आमचे फेवरेट आहात, म्हणजे त्या ह्याच्या किस्स्यांमुळे, की तुमचं नाव त्यांनी एवढं आम्हाला हे केलेलं आहे. बस ती एवढंच बोलली आणि मला बरं वाटलं तुम्हाला भेटून. एवढं हे करतो. असं मित्र पाहिजे यार. अगदी अगदी अगदी. तर तो मला किस्सांमध्ये जिवंत ठेवतो त्याच्या तिकडच्या. त्या 10वीच्या मुलांचा काही संबंध नाही. त्याचं कारण काय माहितीये, त्याचं कारण मी मोटिवेशनल म्हणून याचं नाव सांगतो, कारण हा शिकला MSc. पण तो मोल्ड पण तसा लवकर झाला श्रमेश, म्हणजे त्याला जे सांगितलं ना ते तो, कारण तो बोलत नाही ना. हो. म्हणजे प्रथमेश पण इव्हन फार तिथल्या तिथे ग्रास करत ते मनात घोळवणं आणि ते कागदावर दाखवणं, तशा गोष्टी झाल्या की ते जास्त परिणामकारक होतं. बोललं ना, ऐकलं माणसाने जास्त ना की बरं वाटतं. कारण की मी स्वतः ऐकतो, जेव्हा मी बोलायची मला गरज नाही होत तेव्हा मी ऐकल्यामुळेच आपण वाढतो, बोलल्यामुळे घटतो. बरोबर. ऍक्च्युली त्यामुळे जे ऐकतात ते चांगलं प्रेझेंट करू शकतात स्वतःला, तसं तो त्या कॅटेगरीतला. तो बोलायचाच नाही बऱ्याचदा माझ्याशी नंतर तो इतका खुलला की मग पहिले 2 वर्ष मी सर आपलं नातं होतं सर, आणि दादा मी हळूहळू बोलायला लागलो जेव्हा भीती जरा थोडी संपत आली तेव्हा. 2 वर्ष लागली तुला? हो, म्हणजे भीतीच तेवढी होती दादा. मी तुमचा फोन आला की घरी उठून बोलायचो. बायको मला म्हणायची, ते तिकडे घरी आहेत त्यांच्या, तू इकडे कशाला उठतोयस, त्यांना थोडी दिसणार आहे तू उठल्यास इकडे आणि बोलतोयस. ते थोडंसं हे होतं. मला मी काही फास्ट तुम्हाला प्रश्न विचारतो की ह्याच्यामधनं तुम्ही दोघं एकमेकांचे घट्ट मित्र आहात असं म्हणता, पण त्या एकमेकांबद्दल माहिती असेल असं सगळ्याच गोष्टी. तुला न आवडणारी गोष्ट कुठली आहे? तो स्वतःला अंडर एस्टिमेट करतो बऱ्याच बाबतीत. एक तर लेखक म्हणून बरं खूप अंडर एस्टिमेट करतो. म्हणजे तो स्वतःची, त्याला म्हणतात ना त्याच्यामध्ये काय क्वालिटी आहे ती त्याला नाही माहिती, त्याच्यावर त्याला माहित नाही. तो खूप अंडर एस्टिमेट करतो स्वतः. नाही रे, नाही असं काही नाही, असं त्याचं असतं नेहमीच. मग त्याला सांगायला लागतं, अरे नाही श्रमेश, भारी लिहिलेस तू बाबा, किंवा भारी काहीतरी झालं तुझ्यातून, तुला नाही माहिती. नंतर त्याला कधीतरी रिअलाइज होतं, ते त्याला पटकन कळलं, त्याला स्वतःची किंमत कळली पाहिजे. बघ आता हे खास मित्र ऍक्च्युली बरोबर नाही, बरोबरच आहे. पण ती वातावरण पण आजूबाजूला असं आहे ना, त्यामुळे कधी कधी होईल. वातावरणाचं काय, आपलं आपण बनवू तो माहोल असतो. हा, ते आहे. त्याने एस्टिमेट हा शब्द वापरला. जर तू अंडर एस्टिमेट करणं टाळलं असतं, तुझी एस्टिमेट पण वाढेल. फार महत्वाचं आहे ना. मुंबईत कशाला येतो आपण, गावी नसतो राहिलो. बरोबर. मला तर मी नाही, तुम्ही तर गावीच राहिले असते ना. तुला याचं काय असं पटत नाही, पटत नाही म्हणजे हे बदलायला पाहिजे. आमच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट, आमच्यात कधी भांडण नाही झाली. फक्त एक चांगली ह्याची एकच गोष्ट, थोडासा चिडचिड आहे. त्याचा किस्सा पण आहे. आम्ही एका ठिकाणी गेलो होतो फिरायला, आम्ही एकत्र गेलो होतो सगळे फॅमिलीज, आणि हा जिथे होता चुकून थोडंसं गार जेवण आलं, चहा काहीतरी आला. हा त्याला तापून आण असं पण बोलू शकला असता. हा डायरेक्ट त्याला गुगलला रेटिंग टाकू काय बोल, म्हणजे थोडासा ते म्हणजे त्याने पण संवाद थोडासा चुकीचा केला उर्मटपणे, म्हणून हा आहे ना थोडंसं हे पण झालं. मी म्हणतो थांब, एक फक्त जाऊन गॅस किचिक करायचा आणि पेटवायचा, त्याच्यावर पातेले ठेवलं की हे सगळं सॉर्ट होईल. ह्याच्यासाठी तू जाणार तर गुगलवर सर्च कर, याचं आडनाव, याचं नाव, सगळे कशाला एवढे झंझट करणार. माझा जनरली प्रयत्न हा असतो की आपण ओके शांततेत सगळं. बरं, मी त्याला तेच म्हणतो की ना, एक तर तू साधारण 5-3, 5-4 मध्ये आहेस. उद्या जर चुकून एखादा अगदीच घरनं फ्रस्ट्रेट होऊन आला असेल, भाकरी त्याची करपली होती, काय झालं तर कुठलं फ्रस्ट्रेशन असेल, बॉस काहीतरी बोलला की तू 15 लाख नाही आले काहीतरी फ्रस्ट्रेशन मध्ये असं नाही म्हटलं, तू जर कचाट्यात सापडलास तर केवढं पडेल, ते केवढ्याला पडेल. मी त्याला सावध करत असतो मोस्टली. स्वभाव चिडचिड आहे, पण गेल्या 2-4 वर्षामध्ये थोडासा मी तो कंट्रोल केलाय. त्याचे अनेक कारण आहेत, पण गेल्या 2-3 वर्षामध्ये अशी काही फेज आली माझ्या आयुष्यामध्ये की जिथे मला सावरण्यासाठी ना ह्याच्यासारखे मित्र, म्हणजे हा एक आहे, दुसरा सागर कदम, याची बायको सवी, आणि सागरची बायको नम्रता. तर ह्या चौघांनी ज्या पद्धतीने मला सावरले. बरं, असं पण नाही की आम्ही भेटलोय, नाही, फक्त फोन कॉलवर जी काय फेज होती, जे काय चुकीचं घडत होतं, त्यामध्ये मला सावरणं त्यावेळेला खूप गरजेचं होतं स्वतःला. तर त्यावेळेला यानं मला सावरलंय की राकेश, आता आयुष्यात झालंय ना, सोडून दे विषयाचं, मूव्ह ऑन सगळं. आणि हे त्याचं क्रेडिट आहे. त्याच्या शब्दांमुळे जर काय माझ्यात पॉझिटिव्ह कधी बदल झाला असेल, त्याच्या शब्दांमुळे झालाय.
आता कधी जेव्हा याचा फोन येतो, बऱ्याचदा याचा फोन अशा वेळेला येतो ना की काहीतरी माझ्या डोक्यामध्ये टेन्शन असतं आणि अचानक याचा फोन येतो आणि याचा फोन आल्यावरती मला माहित नाही काय होतं ते, पण अचानक सगळी माझ्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी यायला लागते, सगळं पॉझिटिव्हली होतं. बरं हे त्याला बोललोय आधीमध्ये, कधी कधी बोलत नाही, पण गरज नाही मला वाटत, कारण मला माहिती आहे की त्याचा फोन आला किंवा त्याला भेटलो किंवा काही, तर आपोआप पॉझिटिव्ह एनर्जी यायची. आणि आम्ही ज्यावेळेला पूर्वी भेटायचो, बऱ्याचदा भेटायचो आम्ही, त्यावेळेला ते पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन मी घरी जायचो मला नेहमी. त्याच्याबद्दल सांगावंसं वाटतं की मला कधी कधी चुकीचं वाटतं, पण माझा फोन गेला आणि हा कुठेही असेल, हा लेक्चरमध्ये असेल तरी श्रम्या काय आलं घेऊन एवढं तरी बोलतो मी, कुठे असतो लेक्चरमध्ये मी म्हणतो नंतर करतो, सॉरी पण तो फोन उचलतो. आपण जनरली काय करतो की सायलेंट करतो, मी आता लेक्चर हे करतो, पण तो मला सांगून देतो मी जरा लेक्चरमध्ये, पण तो उचलतो माझा फोन गेला की. म्हणजे मला ती गोष्ट मी तुम्हाला सांगतो की वधू असताना मुलगी असताना वधू झाला असता. बरोबर. नाही, त्याचं कारण माझं म्हणजे त्याच्यात एक माझा स्वार्थीपण आहे थोडासा, कारण माझे इनमिन 2-4 मित्र आहेत, त्यातला हा एक आहे आणि त्यांना जर मी नाही वेळ दिला तर मला पुढे नाही शक्य आहे, कारण मला माझी मैत्री जपायला खूप आवडते. किती गोड थॉट आहे ना हा, की माझे मित्र म्हणजे आपण म्हणतो एक कप्पा असतो ना माझा, तो माझा हा वेळ आहे, तो मैत्रीचा आहे, जो मी टाइम आहे, तो मी दिला पाहिजे त्यांना. ही आतून वाटणं, ही असोशी आजच्या काळात खूप कॅल्क्युलेशन मध्ये बदलत चालली. ह्याचा आता घेऊ का नको, मग नवीनच ओळख झालेल्याची तासन तास गप्पा, हा जुना झाला, असं होतं. पण हे जपून राहणं, हे कुठेतरी ना याच्यासाठी विचार करायला जो तुम्हाला वेळ मिळाला ना एकमेकांबद्दल किंवा एकंदरीतच जगण्याबद्दल, तो फार महत्त्वाचा आहे. तर आम्हाला सांगा, तुम्ही जेव्हा इकडे मुंबईत सुरुवातीच्या काळामध्ये दोघंही स्ट्रगलर, तसं म्हणाला, स्ट्रगलर म्हणण्यापेक्षा आयुष्याला काय म्हणतात त्याला एक वळण देण्याचा प्रयत्न शिकत होतो. तर तेव्हा तुम्ही भेटायचं कुठे, काय? आम्ही भेटायचो चैत्यभूमीला, दादरला, आमचं ठरलेलं ठिकाण, कारण चैत्यभूमी आमच्यासाठी ऊर्जाभूमी आहे. तिथे गेल्यावर आम्हाला एनर्जी मिळते, पॉझिटिव्ह. अगदी आणि मी नेहमी तिथेच भेटायचो, नेहमी तिथेच भेटायचो आणि तिथे भेटल्यावरती माहित नाही, पण आपोआप पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टी व्हायच्या. मग तो त्याच्या काही गोष्टी सांगायचं, तो त्याचे काही किस्से सांगायचा आणि तो चांगला, बरं तो फक्त स्किट लिहितो किंवा सिनेमा लिहितो असं नाही, तो खूप चांगला कवी आहे. त्याच्या कविता चारोळ्या तो ऐकवायचा आणि आमच्या गप्पा व्हायच्या आणि आम्हाला कळायचं नाही वेळ कधी गेला इथून. बरं आमचं ठरलेलं असायचं नाही या वेळेमध्ये आपण भेटू, आमची भेटायची वेळ ठरलेली असायची, पण परत निघून जायची वेळ आमची कधीच ठरलेली नसायची. आम्ही रात्री अगदी 10-11 वाजेपर्यंत सुद्धा त्या चैत्यभूमीच्या कट्ट्यावरती असायचो. अजिबात म्हणजे आम्हाला, बरं आम्ही दोघेच असायचो, असं पण नाही की इतर आणखी कोणी सोबत आहे, नाही, आम्ही दोघेच बऱ्याचदा असायचो आणि आमचा वेळ एकमेकांसाठी असायचा आणि समजायचं ना आम्हाला कधी. मग त्याच्या घरून फोन येणार, मग माझ्या घरून फोन येणार, अरे काय किती वेळ लागतो, किंवा म्हटलं येतोय, थांबा इथे जवळच येतोय, असं नेहमी व्हायचं. तुम्ही म्हणजे आम्हाला असं वाटायचं की जेव्हा तुम्ही स्वतःला निराधार समजता, जेव्हा तुम्ही भरकटलेले वाटता किंवा तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला ना प्रेरणा मिळाली पाहिजे संघर्षाची, किंवा तेव्हा बाबासाहेबांशिवाय कुठला या जगात पर्याय असू शकत नाही. एक्झॅक्टली. मला अर्थात म्हणजे मला म्हणजे भले बाबासाहेब आपल्यात नसतील, पण ते इतक्या माध्यमातून आपल्याला साथ देतात की आपण कमनशिबी आहोत की त्यांचा सहवास आपल्याला लाभला नाही, त्यांना कधी भेटता आलं नाही. पण जर भेटता आलं असतं तर मला वाटतं, समजा त्यांनी खांद्यावर हात टाकला असता तर तो खांदा कधी धुला नसता आपण. त्यांच्या हाताचे ठसे खूप महत्त्वाचे होते, असं मला हे वाटतं. म्हणजे मला बाबासाहेबांबद्दल एक वाक्य नेहमी बोलायचं आयुष्यामध्ये, की ते मला असं वाटतं की आयुष्यभर भेदभावाने ग्रासलेले, त्यांच्या पदरात नेहमी संघर्ष, अपमान हे सगळं वाटायला येऊन सुद्धा समानतेची शिकवण देणं संविधानातनं, म्हणजे बदला माणूस कसाही घेऊ शकतो, पण तुम्ही मला असमानतेने वागवलत ना, मी तुम्हाला समानता देतो. आता बघा काय गंमत येते ते. याच्यासारखा कोल्डेस्ट रिव्हेंज नाही आहे जगामध्ये. एक्झॅक्टली. कुठलीही हानी न करता अहिंसात्मक रिव्हेंज आहे, अहिंसात्मक रिव्हेंज. की मला एवढं ग्रेट वाटतं ना, की आपण काय मनात दुःख ठेवतो. मला असं बोलला काय, मला अशी ट्रीटमेंट दिली काय, ज्या दिवशी माझा दिवस येईल ना तुला दाखवतो मी कोण आहे ते. त्यांच्याकडे तर अख्खा संविधान आलं, काय काय करू शकले असते ते, पण त्यांनी आपल्याला समानतेच्या वाटेवर आणून सोडलं. याच्यासाठी ना वाघाचं काळीज लागतं आणि ते कुणाकडे नसतं. ते आणि अशी माणसं शतकातनं एकदाच जन्माला येतात. माणसं रोज जन्माला येतात, महामानव एकदाच जन्माला येतो. हा असा प्रकार मला वाटतो. त्यामुळे महात्मा फुले
सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, हे होण्यासाठी ना गट्स लागतात. गट्स लागतात exactly. ऐऱ्या गैऱ्याचं काम नाही. कोणी आलं आणि महाराज झाला असं होत नाही. किंवा तुम्ही- बाबासाहेब झाला असं होत तुम्ही शिकाल, तुम्ही डिग्र्या घाल, बिलकुल पण जर त्याचा तुम्ही उपयोग नाही केलात तर त्याचा उपयोग काय? काय एक्झॅक्ट म्हणजे तुम्ही म्हणजे बाबासाहेब परदेशात जाऊन लाखोच्या करोडीच्या नोकऱ्या करू शकले असते, पण एवढं शिक्षण घेऊन सुद्धा ते इथे राहिले. हा या देशाचा, या समाजाचा सन्मान आहे. आणि आता कोणी एक लप्पू झंगा उठतो आणि काय पण बोलतो, मला त्यांना नेहमी सांगावं असं वाटतं की तुझ्या तोंडात जेवढे दात नाही तेवढी तेवढी डिग्री होत्या. तुझ्या अख्ख्या कुटुंबाच्या. आणि आपण त्यांच्याबद्दल बोलतो तू थोडा विचार कर. मी म्हणतो का, आणि हे कुणाला बाबासाहेबांपुरतीच नाही, या प्रत्येक महापुरुषाने ज्याने स्वतःचं बाजूला ठेवून स्वार्थ समाजासाठी, जेव्हा समाज सुधारक कधी होतात, जेव्हा समाज बिघडलेला असतो तेव्हा बिलकुल अर्थात त्यांना करायचं असतं. महात्मा फुले वगैरे यांच्याकडे चांगले पैसे होते किंवा ते चांगल्या सदन घराण्यात होते, ते त्यांचं आयुष्य काढू शकले असते. का त्यांना वाटलंय की चांगल्या चांगल्या गोष्टी कराव्या? आपण त्यांच्या ऋणात राहिलं पाहिजे. म्हणून मी कधीच स्वतःला सेलिब्रिटी समजत नाही. सेलिब्रिटी कोण? की ज्याचं व्यक्तिमत्व साजरं करावं वाटतं ते. आम्ही केलेल्या कामाचे पैसे घेतो. बाबासाहेबांनी कधी संविधान लिहिल्याचे पैसे नाही घेतले. बाबासाहेबांनी, महात्मा फुलेंनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्याचे कधी पैसे नाही घेतले. त्यांनी स्वतःच्या मनापासून केलं. ते खरे सेलिब्रिटी. आपण सर्वंट आहोत. मी ॲक्टिंग करतो त्याचे मी पैसे घेतो. मी ती फुकट केली असती ना लोकांना हसवण्याचं काम, तर ती सेलिब्रिटी म्हणायला मी लायक झालो असतो. मग मी त्या समाजाचं काहीतरी हे झालो असतो. आपण नोकरदार वर्ग आहोत. आपण जास्तीत जास्त काय हे करू शकतो. आपण खिशात 1 रुपया असताना पुढच्याला 1 रुपया देण्याची ताकद ठेवणारी माणसं या जगात कमी आहेत. ते बाबासाहेबांनी केलं, ते महात्मा फुलेंनी केलं. त्यामुळे आणि अशा लोकांना समजायला वेळ लागतो, पण समजल्यानंतर वेळ लागतं आपल्याला. बाबासाहेब, मी खूप ह्यानं बोलतो की खूप चांगलं आहे ते, खूप सुंदर विषय ते, मोठा विषय आहे. म्हणजे हो, बाबासाहेब आणि ही जी नावं तू घेतलीस, हो, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज किंवा महात्मा फुले, फुले, म्हणजे या फुले दाम्पत्यासारखं दाम्पत्य माझ्या नाही, तरी नाही, बघ- नाही, आयुष्यात कधी मी कोणीच होऊ कोणीच शकत होऊ नाही. शकत कोणीच नाही. होऊ शकत नाही. आणि ते काय म्हणजे काय ना, ज्या समाजाला किंमत कळत नाही ना महापुरुष बरोबर, खऱ्या, खरं त्या समाजाला किंमत चुकवावी लागते. चुकवलं. खरं आहे, तर त्यामुळे ते काम आहे आपलं. आपण ती पापा आपल्या आजूबाजूचे करतात, तर आपल्याला ती किंमत चुकवावी लागणार. आपण त्यांना पुतळ्यात बांधून ठेवतो ना. जेव्हा आपण महापुरुषांना पुतळ्यात बांधतो तेव्हा त्यांचं कर्तृत्व संपतं. हो, आणि आपल्या समाजाला शाप आहे की आपण व्यक्तिपूजक आहोत. अर्थात. आपण अनुयायी नाही होत. म्हणजे आपण विचारांवर चालत नाही. आपण रोडला नाव देण्यातच धन्यता मानतो. हो, हा मार्ग मी जिंकलो. पण त्यांनी सांगितलेल्या मार्गावरती कधी चालायचा कोणी प्रयत्न नाही करत. बरोबर. सो आम्ही एका विचाराने राहिलो म्हणून आम्ही चांगले मित्र आहोत. आमचं असं नाही की हा माझं कौतुक करतोय, मी त्याचं कौतुक करतोय म्हणून आम्ही मित्र. अजिबात नाही. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक सगळ्या गोष्टींवर आमचा विचार बऱ्यापैकी एक असतो. म्हणजे आणि खऱ्याला खरं बोलणं आणि खोट्याला खोटं बोलणं ही आमची दोघांची सवय. त्यामुळे मग तो आपला असू दे, आपला चुकलाय म्हणून नाही बाबा माझा बाबू, असं नाही. जो चूक आहे ते चूक आहे, जे खरं आहे ते खरं आहे, जे बरोबर आहे ते बरोबर आहे. त्यामुळे आम्ही जास्त एकमेकाला हे. पण हे फार महत्वाचं पण असतं की मतभेद असतात अनेक गोष्टींवर. बरोबर. छोटे छोटे, अरे पाणीपुरी खाऊया का पासून ते पाणी प्रश्नावर बरोबर मतभेद असू शकतात. पण त्याच्यामध्ये एक सुवर्ण मध्य असतो की एंटायर वैचारिक भूमिका जी आहे, ज्याची बैठक आहे ती एकत्र तयार झाली आणि मला माहिती आहे फायनली कन्क्लुजनला आपण एकत्रच असणार आहोत. बरोबर. वाटा वेगवेगळ्या, तुला त्या जंक्शनवर भेटायचंय. म्हणजे आपण चैत्यभूमीबद्दल बोलत होतो की त्या ठिकाणी तुम्ही भेटताय, विचार डोक्यात ठेवून आपण तिथं जातो, डोळे मिटतो आणि जेव्हा आतला दिवा बुद्धाने सांगितल्याप्रमाणे जो पेटतो त्याच्यात कुठेतरी आपल्याला शोधायचा असतो आंबेडकर. दिसत नाही, अरे मला दिसलं वगैरे, म्हणजे याचा आयरनी काय असते बघ की 10 फुटांवर त्या चैत्यभूमीच्या बाजूला हिंदू स्मशानभूमी, आणि ज्या माणसाने त्या धर्म सोडला त्याची बाजूला चैत्यभूमी आहे जिथे अब्जावधी माणसं 6 डिसेंबरला येतात. ही आयरनी आहे. म्हणजे तो सोडणारा किती विचार करून गेलाय की हे रेग्युलर चालू आहे, हे जे काय मी करतोय ते फार वेगळ्या पद्धतीचं आहे. ह्या विचारावर ठाम असणे जिवंतपणी स्वतःच्या, आणि एवढं मोठं डिसिजन. शतकातनं एकदाच अशी माणसं होतात. आपण सगळेच आता
आपण कातडी बचाव आंदोलनात होतो. बरोबर. आपण एकमेकाची कातडी वाचवतच आता वावरतोय की हे बोलू नये, ते बोलू नये, असं करू नये, तसं करू नये. ॲक्च्युली खरं कुणाला बोलायचं नाही आणि खरं कुणाला ऐकायचं नाही, या दुनियेत आपण वावरतोय. म्हणजे आपण असे बार्बर आहोत ज्याच्या बॅगेत फक्त तुरटी आहे, हा हा हा. वस्त्र नाहीच आहे. वस्त्र नाही. अरे तू कापलंस तर तुरटी लावशील ना, तुझ्यात कापायची धमक किंवा बरोबर. तुला कापायचंच नाहीये, तुला कुठे कोणाला तुरटी लाव आणि फायदा करून घेऊ, ह्या मेंटॅलिटीचा सगळेच लोक आहेत. आणि हे फार धारिष्ट्यच आहे. हे तुम्हा मित्रांमुळे आज मलाही व्यक्त झाल्यासारखं वाटलं, कारण की ही खरी आपली भूक आहे. आपण याच वास्तूमध्ये किती गोष्टी काय काय बोललोय, तर ते तसं चैत्यभूमीला भेटल्यामुळे तुमचे कदाचित पुढचे मार्ग पण सुस्पष्ट होत असतील तेव्हा, अगदी की बाबा करायचं तर मला म्हणजे आम्ही नेहमी काय बोलायचो की बाबासाहेबांनी एवढा संघर्ष केला ना, आपलं ना चिरकुट आहे, काहीच नाही, आपलं एक थुगरेट आहे, याची नोंद पण नाही, आत्मचरित्राच्या पण लायकीचं नाही. तर नाही मी बरोबर, माझं तर ठरलंच आहे ना की मी 21व्या वर्षी ज्ञानेश्वरी नाही लिहिली, बरोबर ना, मी आता 50व्या वर्षी पर्यंत पोचेन तर संविधान लिहिली. मी काय लिहितो, बरं, तर ते ओके, तुम्ही छान कौतुक, ते आपल्या एक्सप्रेशन, आपला आवाका, आपली झेप जी एवढीच आणि तेच आपण काजवे होऊ शकतो. सूर्य होण्याची पात्रता एखादच असते. आणि ते मान्य तर करा. आपण मान्य, ते काय, आणि हे मान्य करून पुढे जाणाऱ्यांचा समुदाय जेव्हा वाढेल ना, तेव्हा अच्छे दिन येतील खऱ्या अर्थाने. आपण जात धर्माच्या पलीकडे गेलं पाहिजे असं मला नेहमी वाटतं. ते म्हणजे, आणि आपलं नेहमी एक्झॅक्टली उलटं करतोय आपण ना, माणुसकी घरात ठेवतो आणि जात धर्म घेऊन बाहेर पडतो. ती ना, जात धर्म आपला घरात पाहिजे आणि माणुसकी घेऊन आपण बाहेर पडू ना, त्या दिवशी आपण समाज म्हणून सगळे सुखी असू. आणि आपलं कॉम्पिटिशन डायरेक्ट अमेरिका, चीन यांच्याशी होईल. माणसानं माणसाशी माणसासारखं वागा, बस एवढं साधं सिंपल सगळ्यांनी जरी पाळलं तरी आपली प्रगती म्हणून जी काय व्हायला पाहिजे ती खरी होईल. आपल्याला 25% जग आहे, बरोबर. आपल्यामध्ये आपल्यातलं कोणालाही आजूबाजूला माझ्या सकट 25% प्रत्येक गोष्टीची माहिती आहे, जास्तीत जास्त 25%, त्याच्या पलीकडे नाही कोणालाही. आणि त्या 25% म्हणजे मी जर AI वर बोलायचं ना, तर मला 5 ते 10% मी बोलतो, मला 100% पोहोचायला 3 जन्म लागतात. तर पण माझं नॉलेज ते तेवढ्या पुरतं. मी पॉलिटिक्सवर बोलतो ना, तर मी 15, तुझ्याकडे 20, याच्यावर आपण ॲव्हरेजवर आहे ना 25च्या वर आपल्याकडे कुठल्याही गोष्टीची एक्सपर्टी किंवा ज्ञान नाही. आणि त्या माणसाला जवळजवळ 25 गोष्टींचं 100% ज्ञान होतं, त्याच्याबद्दल आपण बोलणार. म्हणजे तो प्रसाद किशोर जेव्हा म्हणतो, ते मला एक वाक्य, की कोणीतरी गांधीला काहीतरी बोलतो, एक मिनिट की गांधी को सर्टिफाई करने वाले हमको नहीं, हम जरूरत नहीं उसको, पूरे दुनिया को मालूम है. म्हणजे कशाला सर्टिफाय करते तुम्ही, तुमच्या तो करून गेला आणि त्याचा माहिती आहे जगाला. तसं चैत्यभूमीवरचं माहिती आहे, मला फार भारी वाटलं. तर तिथली चर्चा तुम्हाला त्या जागेतला जो एक वेगळा कॉन्फिडन्स घेऊन तुम्ही पुढे आलात. मित्रांनो, आज आपण श्रमेश आणि राकेश या शकारांत मित्रांसोबत अत्यंत फार त्याला म्हणजे मनापासून बोलतो, खूप गोड गप्पा मारलेल्या आहेत. आणि मला नाही वाटत की ह्या गप्पा एका एपिसोड पुरत्या मर्यादित आहेत, कारण अजून आम्हाला खूप बोलायचं आणि आम्ही बोललोच नाही आहे. म्हणजे मी मित्र म्हणून आता तिसरा मित्र यांचा मी आहे, त्यामुळे मी यांना आग्रह करतो की आपण अजून एक भाग करूया. आणि पुढच्या भागात नक्की आपण या जोडगोळीच्या सगळ्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. तेव्हा पुन्हा पाहायला नक्की या सविता क्रिएशनच्या यूट्यूब चॅनलवर, आणि पहा, मजा आली पाहिजे. थँक्यू.